गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. तस्मै श्री गुरवे नमः. तस्मै श्री गुरवे नमः. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. अंबा माता की जय. आज शनिवार आहे म्हणून पहिला आपण मारुतीचं हे म्हणणार आहोत. सुग्रीव मंत्री राम सखा जो बुद्धिवंत तो खरा स्मरा हो हनुमंतासी स्मरा स्मरा हो हनुमंतासी स्मरा. तप फळ हे अंजनीचे ज्ञानपुत्र ते सूर्य गुरूंचे वर प्राप्त त्या बहुदेवांचे उशापे नटला स्मरा हो हनुमंतासी स्मरा स्मरा हो हनुमंतासी स्मरा. सुग्रीव सेवा गुरु दक्षिणा युद्ध कुशलता पितृयज्ञ राम गुरु ही अंजनी सूचना कृतार्थ तो जाहला स्मरा हो हनुमंतासी स्मरा स्मरा हो हनुमंतासी स्मरा. बहुप्रयत्ने सीता शोधिली सहज लीलया लंका जाळी ब्रह्मावर्णी लीला सारी रामासी पातला स्मरा हो हनुमंतासी स्मरा स्मरा हो हनुमंतासी स्मरा. भरतापाशी विनम्र वाणी लक्ष्मणासाठी औषधी आणि राम सीतेला हृदयी ठेऊनी चिरंजीव जाहला स्मरा हो हनुमंतासी स्मरा स्मरा हो हनुमंतासी स्मरा स्मरा. मंत्री राम सखा जो बुद्धिवंत तो खरा स्मरा हो हनुमंतासी स्मरा स्मरा हो हनुमंतासी स्मरा स्मरा हो हनुमंतासी स्मरा. बजरंग बली की जय. देवी तो आहे. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वत्यै नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्री विंध्यवासिनी नमः. श्री देवी तुझ जाण स्तविताती देवगण मंदमती मी अज्ञान स्तवन कैसे करावे. आंबे जरी मी अज्ञ बालक आले शरण तुझ पालक घालवी माझे दोष सकळिक ज्ञानपाना पाजुनी जगताच्या कल्याणार्थ असशी तू अवतार घेत नाशी अमुचे दुरीत प्रसन्न व्हावे शिवदूती. 14 श्लोकी रात्री सुक्ताने स्तविता तुझ चतुरानने जागे केले नारायणे महाकाली अवतार घेतला. सर्व देवांच्या तेजातून अंबे तू उत्पन्न होऊन महालक्ष्मी भवानी जाण मर्दन करशी महिषासुर चंद्रमुंडांचा केला नाश शुंभ निशुंभ मारले खास तोषविले सर्व देवास स्तविती तुझला ऋषी मुनी. देवी तू देवासी दिलावर कारण परत्वे घेसी अवतार माझला सर्वत्र अनाचार अवतरोनी रक्षीसी. पूर्वी घेऊनी अष्टावतार रक्षिले ऋषी मुनी ब्राह्मण कुळ उपेक्षीसी का आता सकळ धावून येई झडकरी. आज मातले दानव सकळ मता मतांतराचा घोळ भीमा देवी देई बळ उत्पन्न होऊनी रक्षावे. मम षड्रिपूंचा करी नास योग्य करी दर्शनास पाहिन मी तव रूपास दिव्य दृष्टी प्रसादे. पाऊले तुझी कुंकुम चर्चित त्यांचे आम्हा दर्शन होत पायीची नुपरे शोभत खटवे बिरवल्या शोभती. पोटऱ्या जणू कदली स्तंभ कंबर पट्टा कटीसी शोभत साडी चोळी झळकत शब्दे काय वर्णावे. गळ्यातील अलंकार मंगळसूत्र मौक्तिक हार नथ शोभते नाकावर
भाळावरी कुंकुम, हातातील कंकणे, बाहूवरती बाहुभूषणे, कानावरती कर्णभूषणे, तेज फाकते सर्वत्र, शिरावरील मुकुट, तव दर्शने डोळे दीपत, शरण मी तुझ प्रत, रक्षण करी आमुचे, भक्तियुक्त अंतःकरण, तुझ्या स्वरूपी तल्लीन, आणिले नाही काही अन्य, पूजेसाठी जगदंबे, श्रद्धेचे हे तुला स्नान, ओवाळीते पंचप्राण, सुमन हे तुझसी वाहून, देह नैवेद्य अर्पिते, स्वरूप देवी दाहून, केले आज मज पावन, सदा सन्निध राहून, उद्धरावे आम्हाला, उद्धरावे आम्हाला, उद्धरावे आम्हाला, जगदंब जगदंब जगदंब, उदयोस्तु उदयोस्तु उदयोस्तु, अंबा माता की जय. जप करून ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाई विच्चे, 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 ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाई विच्चे. अंबा माता की जय. मातृदेवता, पितृदेवता, गुरुदेवता यांना वंदन करून, येथील अधिष्ठात्री देवतांना वंदन करून, श्रोता वक्ता श्रीराम म्हणून तुमच्या आत्मस्वरूपाला वंदन करून आज आपण आजच्या 6व्या दिवसाच्या अधिष्ठानाला सुरुवात करतोय. त्याला आपण बघितलं होतं की अश्वपती राजाच्या सुरुवात केली होती की अश्वपती राजाने उपासना केलेली आहे, पुष्कर तीर्थेने उपासना केलेली आहे. कशासाठी उपासना केलेली आहे? त्याची पत्नी आहे मालिनी, आणि त्यांना विवाह झाल्यानंतर जवळजवळ 12 वर्ष पुत्र संतान, कुठच्याही तऱ्हेचं संतान नव्हतं, आणि म्हणून कुठच्याही बाईला वाटत असतो की आपल्याला पुत्र हवा, पुत्र होती, आणि त्यामुळे म्हणून ती उपासनाला आहे. प्रथम तिने सुरुवात केलेली आहे, तिने उपासना केलेली आहे, जप केलेला आहे. पुन्हा तिला कश्यप ऋषीने गायत्री मंत्राचा जप दिलाय, म्हणजे पुन्हा गुरुकडून घेतलेल्या मंत्राचं साधारण महत्व इथे त्यांनी सांगितलेलं आहे, आणि त्याप्रमाणे तिने उपासना करायला सुरुवात केली. जवळजवळ ती वर्षभर उपासना करते आहे, आणि तरी सुद्धा देवीने तिला दर्शन दिलेलं नाहीये. आणि म्हणून अश्वपती म्हणतो की मी उपासना करतो, कारण शेवटी प्रत्येकाची उपासना, प्रत्येकाचं एकाग्र होणं, प्रत्येकाची श्रद्धा याप्रमाणे मिळणाऱ्या फळातही फरक पडत असतो. मी तुम्हाला काल सांगितलं असं की आम्ही उपासना करतो, आम्ही नवस बोलतो, आम्ही पारायण करायला घेतो, पण मनाच्या बॅकग्राऊंड वरती आपला जो विषय असेल, ज्याच्यासाठी आपण करत असो, त्याचा भुंगा
सारखा भोगावत असतो. हा फरक असतो उपासनेमध्ये. आणि म्हणून अश्वपती राजा म्हणतो की मी उपासना करतो, आणि त्याने ही उपासना करायला घेतलेली आहे. त्याचाही 1 लक्ष जप करून झालेला आहे. तेव्हा देवी पदात येत नाही, पण त्याला अशी आकाशवाणी होते की काय करशील तू, गायत्रीचा 1 लक्ष जप कर. आणि असा झाल्यानंतर त्याने गायत्रीचा जप करायला सुरुवात केलेली आहे. आणि गायत्रीचा जप जेव्हा 1 लक्ष झालेला आहे तेव्हा देवी प्रकट झालेली आहे, वर्णन केलेलं आहे. आणि ती म्हणते की मला माहिती आहे तुला काय हवंय ते मला माहिती आहे, पण इथे सुद्धा आपण सुद्युम्नाची कथा मागे भेटली होती तसं ह्या बाईला मुलगी पाहिजे, आणि म्हणजे मालिनीला मुलगी पाहिजे, आणि अश्वपती राजाच्या मनात मात्र मुलगा हवा असं आहे. आणि तेव्हा ती देवी सांगते तुमची क्रमवार दोघांची इच्छा पुरी होईल. आणि हा देवीची स्तुती करतोय, आणि देवी तिथे गुप्त होते. तो घरी गेलेला आहे, वर्णन केलेला आहे. 1 वर्षभराने त्यांना पहिली झालेली आहे ती कन्या झालेली आहे. आता इथे पुन्हा बरीच जण इथे व्यंकटी स्तोत्र म्हणत असतील, तर याच्यामध्ये उत्तरार्थाने 3 मास, कन्यार्थाने 6 मास, म्हणजे 1 कन्या होण्यासाठी पुत्र होण्याच्या दुप्पट पुण्याही तुमच्या पदरी असावी लागते. पुन्हाही का हल्ली आपण बघतो बऱ्याच जणांना मुलगी नको असते, त्याची कारण काही असतील, कळले की नाही. पण आपण गंमत विचार करा की आपण मुळात स्त्रिया म्हणजे मुलीच आहोत ना आधी, आणि मग आम्हाला मुलगी नको, मुलाला मुलगी नको, की आपल्याला मुलगी नको, म्हणजे आपणच आपला अपमान करतो. आणि इथूनच दुःखाची परंपरा सुरू होते. दुःखाची परंपरा सुरू कुठे होते की आपणच आपल्या स्वत्वाचा अपमान करतो, कळले की नाही. आता इथे म्हणजे आता पुन्हा ही मुलगी व्हायला दुप्पट पुण्य कशासाठी लागतं, तर मुलगी ही दोन्ही मुलगी लग्न होऊन त्याला 2 नावं का देवींच्या अनेक नावावरून ही मुलगी लग्न होऊन काय होते, सासरी जाते. तेव्हा ती सासरी जर वेदोक्त वागली, धर्माने वागली, आचार विचार उच्चार आदर प्रेम या सगळ्या भावनेने सुयोग्य वागली, तर ती दोन्ही घरांचा मोठेपणा वाढवते, उद्धार करते. म्हणून ही पुत्री होण्यासाठी, मुलगी होण्यासाठी दुप्पट पुण्य लागतं असं इथे वर्णन केलेलं आहे. आणि त्याप्रमाणे याला मुलगी झालेली आहे, आणि त्याने तिचं नाव सावित्री असं ठेवलेलं आहे. मोठी होते यथायोग्य काळी. पुन्हा तेव्हाचा जो काळ होता तेव्हा लव्ह मॅरेज आपणून मुलं मुली करत नव्हती, पण या मुलींना आपला वर शोधण्याची परवानगी आई वडिलांकडे होती. आणि हा राजा असल्यामुळे तिला वर शोधण्यासाठी म्हणून बरोबर मंत्री देऊन पाठवलेले आहेत, वर्णन केलेलं आहे. आणि तिने जर निवड केलेली आहे ती सत्यवानाची केलेली आहे. आता या सत्यवानाची निवड केलेली आहे, तोही राजपुत्र आहे. पण राजपुत्र असला तरी काय झालेलं आहे, त्याच्या वडिलांना शत्रूंनी हरवलेलं आहे, आणि त्याचे वडील अंध आहेत. ते म्हणजे दोघे राजपुत्र आजारी असला तरीही राजा राणी आणि हा पुत्र वनात राहतात असं सुंदर वर्णन केलेलं आहे. अंध आहे. बरं, जेव्हा इथे लग्न ठरलेले नारायण 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 हे नारद मुनी सर्वत्रचा संचार करत असतात, आणि नारद मुनी जेव्हा तिथे येतात तेव्हा त्यांनी सांगितलेलं आहे की हा सत्यवान आहे, तो अल्पायुषी आहे. पण ती सांगते की मी त्याला मनाने वरलेलं आहे, तेव्हा आता मी त्याच्याशीच विवाह करणार आहे. पुन्हा हे मुलींना स्वातंत्र्य होतं, हा महत्वाचा भाग आहे. इथे बसल्यापैकी वगैरे अशा बऱ्याच असतील की आपल्या काळात फारसं आपल्या मताना कोण विचारतच नव्हतं, कळलं की नाही. जे आई वडील किंवा मोठी माणसं जी असतील त्यातून आई वडील नसून मामा मामीना तर काका काकू राहत असलो तर आणखीनच वेगळी परिस्थिती होती. पण फारसं आपल्या मनाला मुलगा कसा वाटला एवढं एकदा विचारलं, त्याच्यावर तुम्ही काय उत्तर दिलं, पुढे सगळे डिसिजन आपल्या आई वडिलांचे असायचे. पण हा द्वापार किंवा सत्ययुगातला काळ मात्र असा नव्हता. तर तेव्हा या मुलींना स्वतःच मत मांडण्याचं स्वातंत्र्य होतं. आणि आत्ताचा काळ असा आहे, ते स्वातंत्र्य तुम्ही देता की नाही याचा विचारच करत नाही. ते स्वातंत्र्य त्यांचं त्यांनीच घेतलेलं आहे. सांगा, काळायतच नाही ना, पण काळाप्रमाणे होणारा फरक हा योग्य आहे की अयोग्य याचं चिंतन आपण करणं आवश्यक आहे.
आणि जर कुठे काही तो अयोग्य वाटलाच तर मी सांगितलं ना की तुम्ही सगळ्या शक्तिरूप आहात आणि या शक्तीचं वैशिष्ट्य आहे की ती तिला हवी ती योग्य तऱ्हेने निर्मिती करते. मग जर आम्ही शक्तिरूप आहोत तर आमची शक्ती गेली कुठे की हवा तो योग्य बदल का करता येऊ नये. लक्षात घ्या, आपल्याला योग्य बदल करताच आला पाहिजे असं या पुराणात सांगितलेलं आहे. आणि त्याप्रमाणे तिने सांगितलेलं आहे आणि तिच्या त्याचा विवाह झालेला आहे. विवाह झालेला आहे, पण इथे नारद मुनींनी तिला एक व्रत सांगितलेलं आहे. लक्षात घ्या, तिला त्यांनी जपानुष्ठान सांगितलेलं आहे आणि ते जपानुष्ठान करून एक त्यांनी व्रत तिला सांगितलेलं आहे आणि ते व्रत ती जपानुष्ठान करते आणि त्या व्रताचा तिने मनोमन संकल्प केलेला आहे. आता इथे पुन्हा बघा, हे व्रत रोज करायची गोष्ट नाहीये. व्रत ती वेळ येईल, तोच काळ येईल तेव्हाच करायचं आहे. पण जप जो आहे ईश्वरी त्या देवीचं जे स्मरण आहे, तिचा जो जप आहे तो मात्र तिला नित्य नियमाने करायचा. तर लक्षात घ्या, जरीही तिचे सासू-सासर जरी राजा आहेत तरी आता ते वनात आहेत. त्यामुळे पुन्हा सासरे आंधळे आहेत, त्यामुळे त्यांची सेवा करणं, त्यांना फळमुळं आणून देणं, पतीने फळमुळं आणून दिली तरी ती त्यांच्या पुढे सादर करणं, हे सगळं काम तिला आहे. आणि तरी आपण स्वीकारलेलं अनुष्ठान करायचंच आहे. तिच्या असं एकदाही मनात येत नाही आपल्याला वेळ नाही, म्हणजे की लक्षात तिच्या महत्वाच्या गोष्टी आहेत आणि तिचं ते अनुष्ठान चालू असं वर्णन केलेलं आहे. आता तिला जे व्रत सांगितलेलं आहे ते व्रत काय आहे, हे व्रत कधी करायचं आहे, तर जे आपण त्याला वटपौर्णिमा म्हणतो, हे ज्येष्ठ चतुर्दशीला आपण पौर्णिमेच्या दिवशी एकदम जमतेम वडाखाली जातो. गुरुजी काय सांगत असतील अर्ध कळतं अर्ध कळत नाही आणि एकदा जे काय सांगते ते गुंडाळून येतो, पुन्हा असं उभे राहतो. हे वाण सोडलेलं आहे, त्याचं काय करायचं आहे लक्षात घ्या. ह्याला कारण काय आहे, एक तर पुढच्या पिढीला घरात शास्त्रशुद्ध आचार विचार उच्चार नसल्यामुळे नेमकं हे व्रत म्हणजे काय, श्रद्धा म्हणजे काय, श्रद्धायुक्त अंतःकरणाने पूजन करणं म्हणजे काय, हे रोजचं जर घरात आचार चालू असतील तर हे संस्कार आपोआप पुढच्या पिढीवर होत असतात. पण याचा जिथे जिथे अभाव आहे आणि कुठे अभाव आहे न बोललेलं बरं कळलं की नाही, तर तिथे त्या हे संस्कार पुढच्या पिढीवर होत नाहीत. आणि त्यामुळे तुम्ही म्हणता म्हणून तुमच्या घरात कुळाचार आहे म्हणून जुलमाचा रामराम त्या पूजेला जातात. लक्षात त्याने अशा वेळी त्यांना काही माहित नसतं आणि बरोबर जी कोण त्यांना माहिती सांगायला म्हणून गेलेली असते तिचं बाकीच्या विषयाला काय काय घालून आलेले आहेत आणि बाकीचे बरोबर आलेले काय करतायत इकडेच बघण्यात लक्ष असतं. बऱ्याच वेळा असं होऊ नये, पण हे दिसतं दृश्य आहे असं दिसतं खरं, कळलं की नाही, आणि त्यामुळे त्यांना हे माहिती नीट कळत नाही. पण इथे तिला चतुर्दशीला पौर्णिमेला काय करायला सांगितलंय, वडाच्या झाडाखाली जायला सांगितलं. रोज 7 कळशा पाणी हलवणे, दोन्ही दिवस जल आणून घालायचंय. पुन्हा कुठे घरातल्या नळाचं नाही, सांगितलं तसं कळलं की नाही. ते नदीवरून पाणी आणून घालायचंय आणि ते पाणी त्या वडाला घालायचंय. त्या वडाला पाणी घालायचंय. तिथे शिवपार्वतीची ब्रह्मत्वतिनी या देवांची आणि देवतेची सावित्री ह्या देवतेचं तिथे स्मरण करायचं आहे आणि त्या सावित्री देवतेचं स्मरण करून तिथे त्या वडाच्या मुळाशी ती शक्ती रूपा आहे असं समजून तिचं यथासांग पूजन करायचं. चतुर्दशीच्या दिवशी सुद्धा पूर्ण जलविरहित उपास करायचा आहे. पुन्हा पौर्णिमेच्या दिवशीचा सुद्धा उपास खाण्यात बदल असा नसून जलविरहित उपास करायचा आहे. खूप गोष्टी आम्ही लक्षात घेण्यासारख्या आहे आणि हे पूजन करायचं आहे. आणि काय त्यात सांगायचं आहे, या सावित्रीला काय सांगायचं आहे की माझं सौभाग्य अखंड ठेव, हे त्या सावित्रीला काय. आणि हे व्रत ती करते आहे, वर्णन केलेलं आहे, जप करते आहे आणि हे व्रत करते म्हणजे तिला व्रत करायचा संकल्प आहे. अजूनपर्यंत ज्येष्ठ मध्ये उडालेला आणि तिच्यावर हे व्रत करायची प्रसंग आलेली नाहीये. पण गंमत असे, तिला साधारण नारद मुनींनी कल्पना दिलेली आहे हे केव्हा घडू शकतो. तिचा पती रोजच काय आहे, चूल पेटवायची, आश्रम करून चूल पेटवायची की नाही, तेव्हा गॅसची सोय नव्हती, तेव्हा वनातून लाकडं गोळा करून आणायची. ती लाकडं ओली असतील तर सुकवायची, सुकी लाकडं, आणि म्हणून काय झाडाची लाकडं तोडून आणली तर ती ओली असतात, सुकायला वेळ लागतो, म्हणून सुकून आपोआप पडलेली लाकडं गोळा करून आणायची. हा त्या काळची रीत होती.
आणि त्याप्रमाणे ती लाकडं आणायची. मग आई वडील म्हणजे चौघांचा आर होईल एवढी फळं गोळा करून आणायची. पूजेसाठी फुलं दुर्वा घेऊन यायचा आणि याच्यासाठी हा पतीचा रोज वनात जात होता. पण हिला तो साधारण काळ माहिती असल्यामुळे त्या दिवशी ती आपल्या पती बरोबर वनात गेलेली आहे. वर्णन केलेलं आहे. वनात गेलेली आहे, लाकडं बऱ्यापैकी गोळा केलेली आहे. आणि इथे वर्णन केलेलं आहे की ती वडाच्या झाडाला पाणी घालायचा तिचा नियम आहे. वनात केलेली आहे तरी ती पाणी आणण्यासाठी म्हणून गेलेली आहे. आणि इतक्यात हा झाडावरून पडली चढलेला वटी तिचा खाली पडतो आहे आणि तो खाली झाडावरून पडल्यानंतर लगेचच तो गतप्राण होतोय. गतप्राण झाल्यानंतर तेवढं ते आलेली आहे. पण पती पडलेला आहे म्हटल्यानंतर तिने पतीला उचलून तिथे बसलेली आहे ती आणि पतीचं शिर आपल्या मांडीवर घेतलेलं आहे. हे मांडीवर घेतलेलं आहे. पण इथे प्रत्यक्ष यम लिंगदेहाने म्हणजे पुन्हा आपण बघितलं तर लिंगदेह सूक्ष्मदेह हे लिंगाचे देहाचे प्रकार आहेत. तर देहाला ज्या ज्या काही यातना नरक यातना असून दे स्वर्गात जायचं असून दे तर तो देह आपण बघितला की आपण देहात इथेच वाट लावतो. तो लिंगदेहाने हा प्राणी अनेक यातना किंवा अनेक सुख भोगत असतो. तर यम तो लिंगदेहाला नेण्यासाठी येतो. उपासना काय करते या आम्हाला यम कधी दिसत नाही. पण मग तिला कसा दिसला तर तिची ही जी उपासना होती जी गुरुची कृपा होते. गुरु कृपांकित असण्याला अनन्यसाधारण महत्व आहे. आणि या गुरुच्या कृपेमुळे काय झालंय तिला तर यम प्रत्यक्ष यमाचं दर्शन घडताय. आणि तो यम प्राण नेताना भेटल्यानंतर ती त्याच्या पाठोपाठ जायला लागते. ती जेव्हा त्याच्या पाठोपाठ जायला लागते तेव्हा यम म्हणतो की तुला माझ्या बरोबर या देहाने येता येणार नाही. तुला जर माझ्या बरोबर यायचं झालं तर हा देह ठेवावा लागेल. तेव्हा ती म्हणते मी माझ्या पतीशिवाय जाणार कुठे. लक्षात घ्या, मी माझ्या पतीशिवाय जाणार कुठे. आणि दुसरं म्हणजे तुझ्यासारखा उत्तम ज्ञान देणारा मला भेटणार तरी कुठे. आणि म्हणून ती पुढे काही बोलत नाही असं विचारते आणि ती त्याला प्रश्न विचारायला सुरुवात करते. लक्षात घ्या, तिचं हे जे बोलणं आहे ते किती वर्षाची आहे तेव्हा लग्न लवकर होत असत. आता ही फक्त 12 वर्षाची. आणि तेव्हा तिचं ही जी उत्सुकता आहे ज्ञानोत्सुकता ती मला नमस्कार करते आणि म्हणते तुझ्यासारखं उत्कृष्ट ज्ञान देणारा मला भेटल्यानंतर आणि माझ्या पतीला तुझ्या पतीला सोडून तर जाणारच नाही. पण त्याचबरोबर तुझ्यासारखा ज्ञानी भेटल्यानंतर मी ज्ञानही मला हवंच आहे. हे तिचं जे बोलणं आहे ते ऐकल्यानंतर यमराजाला अतिशय आश्चर्य वाटतं तिचा विदुषीपणा बघून. आणि तेव्हा ती पुढे प्रश्न विचारायला सुरुवात करते की धर्म कुठचा, आचार धर्म कुठचा. तेव्हा यम तिला सांगतोय वेदांप्रमाणे जो आचार विचार उच्चार आहे तो आचार विचार उच्चार हा धर्म अतिशय योग्य आहे. तो धर्म सार्थ आहे. त्याच्या पुढे ती विचारते मन म्हणजे काय. लक्षात घ्या, प्रश्न इतके सुंदर विचारते ती. तेव्हा तो सांगतोय की विवेकाने विचार करून जी निर्णय घेण्याची अदृश्य शक्ती ती म्हणजे मन. काय विवेकाने विचार करून निर्णय घेण्याची जी अदृश्य शक्ती ती म्हणजे मन. बघा आपल्याला सगळे अवयव बाकीचे दिसत आहेत पण मनाची मी दे माझ्या मनाला पटत नाही, मला हे आवडत नाही वगैरे वगैरे मी जास्त आपण बरीच सांगतो. पण हे मन कोणी बघितलंय का हो? मन आहे म्हणून अदृश्य शक्ती असं यम तिला सांगतोय. ती जी अशी अदृश्य शक्ती आहे ते म्हणजे मन आहे. ती विचारते कुठचे आचार श्रेष्ठ आहेत. तेव्हा इथे आचार श्रेष्ठ सांगताना ते सांगताय पुरुषाने त्रिकाळ संध्या करून मन एकाग्र करून हरीचं चिंतन करणं कर्म करणं हा पुरुषाचा उत्तम आचार आहे. तर स्त्रीचं श्रद्धापूर्वक आपल्या पतीवर आपले श्वशुर आपल्यापेक्षा ज्येष्ठ जे कोण असतील त्यांच्याविषयी योग्य आदर ठेवून
त्यांनी सांगितलेल्या त्यांच्या मनाचा विचार करून योग्य तऱ्हेने सकाळपासून संध्याकाळपर्यंत कर्म करणे हा स्त्रीचा उत्तम आचार आहे. तिने इतके बारीक बारीक प्रश्न त्या यमाला विचारले. यमाल म्हणजे अक्षरशः तो असा अवाक होऊन, कारण यमाची आजपर्यंतचा जो अनुभव आहे तो काय आहे की मृत्यू जवळ आला, कारण मरणाऱ्याला यम दिसतो थोडा वेळ आधी असं म्हणतात, मरणाऱ्याला फक्त, कळलं की नाही. तर आणि त्याचा परिणाम काय होतो, त्याला भीती वाटते कारण आपल्याला देह ठेवून जायचा आहे, आणि मग तो काय करतो, घाबरून गाळण उठतो आणि मलमूत्र विसर्जन करतो. वर्णन केलेलं आहे, कळलं की नाही. पण इथे ही मात्र प्रत्यक्ष यमाचं दर्शन झाल्यावर सुद्धा घाबरतच नाहीये. आणि नुसती घाबरत नाही असं नव्हे, तर मी ती पतीला परत घेऊन जाईल हा आत्मविश्वास तिच्या चेहऱ्यावर दिसतोय. तिच्या आत्मविश्वासाने ती प्रश्न विचारते. आता इथे पुन्हा किती म्हणजे बारीक 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 प्रश्न ही विचारते. आणि तेव्हा तो यम आता हिचा आणखीन प्रश्न नको म्हणतो, काय म्हणतो की तू जशी विष्णूला लक्ष्मी तशी तू सत्यवानाची सावित्री होऊन राहशील. तो एवढं म्हणतो. त्याच्यावर ही त्याला प्रश्न विचारते. काय त्याच्यावर ती तिला प्रश्न विचारते की उत्तम संतती कोणती, लक्षात घ्या. मग आता इथे पुन्हा उत्तम संतती मी परवाच सांगितलं की जसं शालंकृत बारसा आहे तशी संतती उत्तम कुठची, तर आपल्या त्या स्त्रीच्या त्या पुरुषाच्या मनावर योग्य संस्कार होऊन गर्भावर योग्य म्हणजे त्याला संकल्पित संतती असा शब्द आहे. म्हणजे आम्हाला संतती हवी ही पहिला आमचा संकल्प हवा, मग ती संतती उत्तम हवी हा दुसरा संकल्प हवा. त्याच्यानंतर पुन्हा पती पत्नीच्या या विचाराविषयी एक मत हवं. आणि त्यांच्या नंतर आपण बघितलं की ब्रह्मदेवाने ऋषी निर्माण केले आणि त्यांना काय सांगितलं, मनु निर्माण केला आणि त्यांना काय सांगितलं की विश्वाचा विस्तार करा. विश्वाचा विस्तार करा म्हणजे संतती देणार. त्या प्रत्येक जण तपश्चर्याला गेल्याचं वर्णन आपण ऐकतो. तसंच आपल्यालाही उत्तम संतती हवी असेल तर त्या निर्गुण निराकार पराशक्तीची उपासना करून तिच्याकडनं आपल्याला उत्तम संतती मागवून घेता आले पाहिजे. पण निदान उत्तम याचं आपल्यालाच क्लासिफिकेशन असलं पाहिजे. म्हणजेच आपल्याच संकल्पना उत्तम म्हणजे काय ह्याच्या असल्या पाहिजे. मंगळागौरीची कहाणी जर वाचली असाल तर त्याच्यामध्ये तो सांगतो काय, अल्पायुष्य पुत्र घेतलास तर काय येईल, दीर्घायुष्य येईल, कळलं की नाही. जर दीर्घायुष्य पुत्र मागितलास तर तो अंध असेल. लक्षात घ्या. म्हणजे देव देताना म्हणजे पुन्हा तुमच्या विचारांची उंची काय आहे, तुमच्या संततीबद्दलच्या तुमच्या संकल्पना काय आहेत याची कुठचाही देव आणि हा यमदेव सुद्धा परीक्षा घेतोय. मी कशासाठी कहाण्यांचा रोज उल्लेख करते, तर आम्हाला संकल्पित संतती हवी. मी कालच वर्णन केलं की 1 किंवा 2 सध्याच्या काळात ते वाचणारी संकल्पित संततीच असली पाहिजे. पण नेमकं संकल्पित संतती म्हणजे काय असं आम्हाला मुलीने विचारलं तर सुनेने विचारलं तर म्हणजे काय ते आम्हाला सांगायला आम्हाला माहिती हवं ना. आम्ही ते पुराणात ऐकलं संकल्पित संतती हवी म्हणून आमच्या मुला सुनीला सांगितलं. पण नेमक्या त्या विचारतात, आई नेमकं संकल्पित संतती म्हणजे काय हो. म्हणजे तुमचा संकल्प, तुम्हाला संतती कशी हवी हे तुम्हाला ठामपणे माहिती पाहिजे. मग ती कशी हवी, तर ती मनाने निरोगी पाहिजे, देहाने निरोगी पाहिजे, देहाने सौंदर्य असलेलं पाहिजे, बुद्धिमान पाहिजे, स्वतः आचार विचाराची शुद्ध पाहिजे आणि ज्ञान दिल्याने ज्ञान वाढते. हे दुसऱ्याला ज्ञान देण्यासाठी आमच्या होणाऱ्या संततीला ज्ञान असलं पाहिजे. म्हणजे आमचा संकल्प यथायोग्य असला पाहिजे बेसिक. आणि मग असा जर आमचा यथायोग्य संकल्प अंबेला सांगता आला तर अंबा आम्हाला यथायोग्य संतती देणार आहे. हा फार महत्वाचा नियम इथे आहे. आणि त्याप्रमाणे सावित्री किती वर्षाची आहे, 12 वर्षाची आहे. पण तिची आई वडील तपश्चर्या करणारी आहेत, राजा राणी असली तर त्याचा परिणाम काय आहे, तपस्येतून तिची कन्या जन्माला आलेली आहे. त्यामुळे तिचा त्या अंबेशीही परिचय आहे आणि ज्ञानाशीही परिचय आहे. ती काय यमाजवळ एवढं उत्कृष्ट निर्भयपणे बोलू शकते
याच मुळात तिच्या उत्पत्तीचे कारणात आहे. आणि अशा तऱ्हेने ती त्यांना सांगते. त्याच्यानंतर ती पापपुण्य म्हणजे काय विचारते. खूप सुंदर वर्णन आहे इथे. किंवा पुनर्जन्म कसा होतो, इथे ते पुनर्जन्म आहे आपल्या, तर तो कसा होतो छान त्यांनी सांगितलंय. मग कुठची चूक केली असता कुठचा जन्म मिळतोय, 4-5 उदाहरणं त्यांनी सांगितलंय. त्याच्यामध्ये इथे त्यांनी सांगितलेलं आहे मित्रद्रोह करणारा किंवा आपल्याच एखाद्या जवळच्या व्यक्तीविषयी विकल्प असणारा, शंका असणारा. उदाहरणार्थ आपण बघितलं की तुम्ही रोज आता इथे सगळ्या जणी इथे भागवताला येत आहे. आता 2-3 जणी मिळून येता, उद्या येणारच ना गो, हो म्हणते एक बाई, आणि अचानक ती येत नाही. काय अचानक येत नाही की आमची शंका सुरू होते, ही का बरं आली नाही. पहिल्यांदा वाटतं जरा बरोबर नसेल, पण मन स्वस्त बसू देते काय खुर्चीवर बसलं म्हणून. मी मागच्याला फोन विचारते हळूच, काय ग ती आज का आली नाही. ती म्हणते मला काय माहिती नाही. ती दुसरीला विचारते, ती म्हणते मला काय माहिती नाही. तिसरीला विचारते, ती म्हणते ती एवढंच म्हणाली होती काल, मला कदाचित उद्या बाहेर जायला लागेल, कदाचित मला उद्या बाहेर जायला लागेल, आणि म्हणून ती बाहेर गेली असेल. एवढं करून थांबतं का नाही. ती पुढचीला विचारते, काय ग ती कुठे गेले. लक्षात घ्या, आम्ही काय ऐकायला आलोय. आम्ही भागवत ऐकायला आलोय. आम्ही काय ऐकतोय, सावित्रीचं आख्यान ऐकतोय. आणि मन कुठे आहे. तर आमच्या बरोबर येणारी एक व्यक्ती आली नाहीये. आम्हाला काय कळणार हो सावित्रीने काय केलं ते काय होतं. मग जर आमच्या मुला सोनाने विचारलं की नेमकी संकल्पित संतती म्हणजे काय, आम्ही ऐकलेलंच कुठे असतो. कारण आम्ही काय आहे ते मैत्रीण का मित्र बाहेर गेलेला तिकडेच आमचं लक्ष असतं. आणि ती सांगते असं जो वागतो त्याला पुढचा जन्म डुकराचा येतो. कोण. यमदेवता या सावित्रीला सांगते त्याला पुढचा जन्म डुकराचा येतो. जो कोणी आपल्या ज्याच्याजवळ खोटं बोलतो किंवा देवाच्या किंवा दुसऱ्याच्या धनाचा मत्सर करतो त्याला बेडकाचा जन्म येतो. खूप असे सुंदर वर्णन. त्याला बेडकाचा जन्म येतो. ज्याला आपण बघतो एखाद्याला ज्योतिषाचं ज्ञान आहे किंवा आंतरिक ज्ञान आहे, आणि तेव्हा तो तुमचे प्रसंग किंवा तुमच्यावर येणारे तुमच्या घटना सांगतो, पण त्याच्या बदल्यात द्रव्य घेतो. छान वर्णन केलंय. त्याला कुठच्या तरी पक्षाचा जन्म येतो. जो धन घेऊन दुसऱ्याला ज्ञान देतो त्याला पक्षाचा जन्म येतो. लक्षात घ्या, आपल्याला या सूचना आहेत हो की आयुष्यात कसं वागलं पाहिजे. अशा तऱ्हेने ते पाहायला सांगतायत सावित्रीला. काय ती काय विचारते, पाप म्हणजे काय. पुढे ते सांगतायत की पाप पुन्हा वेगवेगळे पापांचा उल्लेख 86 नरक आहेत. अशा तऱ्हेचे दोष म्हणजे हे जन्म पुनर्जन्म येणं हे साधेच दोष आहेत. पण आता परस्त्री संग करणं, जबरदस्ती करणं, चोरी करणं, काहीतरी आपणच एक देवाजवळ खोटं बोलणं, कळलं की नाही, देवाचं द्रव्य चोरणं, अशा तऱ्हेचे अनेक दोष सांगितलेले आहेत. आणि त्याच्यासाठी 86 नरक आहेत असं त्यांनी सांगितलंय. किती 86 नरक आहे. त्याच्या पापाप्रमाणे. आता पुन्हा इथे कसं आहे ना, पुण्याप्रमाणे ती व्यक्ती स्वर्गातही जाते आणि पापाप्रमाणे नरकातही जाते. मग त्यांनी सांगितलंय जबरदस्ती परस्त्रीला. इथे सुद्धा परस्त्री म्हणजे दुसऱ्याची पत्नी आहे, आणि तिला जर जबरदस्ती तुम्ही आलिंगन दिलं तर त्यांनी ताम्र मिश्र मार्गाचं वर्णन केलं. तिथे तांब्याचे पुतळे असतात आणि त्यांना त्या तापलेल्या पुतळ्यांना मिठी मारावी लागते. जर तुम्ही आई वडिलांकडे खोटं बोलला असाल तर त्यांनी वर्णन केलंय की तुम्हाला अशा तापलेल्या जमिनीवरून खेचून ओढून नेलं जातं. अगदी भयानक वर्णन आहे सगळ्या याचं केलेलं. असे 86 नरक आहेत, आणि चुकीचं वागणाऱ्याला त्या नरकात जावं लागतं. पण पुण्य म्हणजे काय, ते तुम्ही देवीची उपासना केली, शंकराची आराधना केली, शिवाची आराधना केलेली आहे, अनेक देवता आहेत आणि यांची आराधना. तर तुम्ही
त्या त्या शिवाचार्य शिवलोकात जातात, देवलोकात जातात, सहसा वैकुंठ लोकापर्यंत ब्रह्मलोक, शिवलोक, दुर्गालोक हे त्यातल्या त्यात सहज प्राप्त असणारे आहेत. पण वैकुंठ लोक मात्र सहज प्राप्त होणारा नाही. प्रश्न कोण विचारते? 12 वर्षाची मुलगी विचारते. आपण हा विचार करायला पाहिजे. त्या 12 वर्षाच्या मुलीला एवढे प्रश्न पडले, चिंगीची गोष्ट असेल सगळ्यांना शाळेत, कळले की नाही? मग आम्हाला एवढ्या वर्षात प्रत्येकाने आपला विचार करून बघायचा. असे अनेक प्रसंग काय काय येतात, चांगली माणसं भेटतात, वाईट माणसं भेटतात. आम्हाला असे प्रश्न पडले होते का? पडले तर आम्हाला उत्तर मिळाली का? आणि पडले नसतील तर आम्हाला का प्रश्न पडले नाहीत? लक्षात घ्या. आपलीच आपण उत्तर शोधून काढायची. आपल्याला उत्तर चिंतन केलं तर मिळतात. काय चिंतन केलं तर मिळतात? कारण याच्यात सगळं संस्कारांचं महत्व सांगितलेलं आहे, संकल्पाचं महत्व सांगितलेलं आहे, उपासनेचं महत्व सांगितलेलं आहे. आणि हे आपण जर मगाशी सांगितलं असं दुसऱ्या विचारात नसताना ऐकलं असेल तर आपली उत्तरं आपल्याला निश्चित मिळतात. मिळवायचा प्रयत्न केला पाहिजे. कारण कोणीही आपल्याला कितीही ज्ञान दिलं, इथे अगदी दर महिन्याला तुम्ही वेगवेगळी भागवत केली, शिवपुराण केलं, गरुड पुराण केलं, तरी आमचं इतपतच जर लक्ष असेल तर त्यांनी सांगितलेलं आपल्याला किती कळेल. आणि चिंतन केल्याशिवाय भगवंत असं म्हणतो की मी श्रोत्यांच्या कर्णातून त्यांच्या हृदयात उतरतो. त्यांच्या हृदयात उतरतो आणि त्यांनी तिथे ऐकलेल्या गोष्टीचं मनन चिंतन केलं तर त्यांना ज्ञान प्राप्त होतं, असं भगवंत सांगतो. लक्षात घ्या. म्हणजे भगवंत तुम्ही असं करा असं काही सांगत नाही, तो काय करायला हवं अशी उभी रास विद्यार्थ बोलतो. लक्षात घ्या. आम्हाला हे आपलं आपण चिंतन करून या गोष्टी लक्षात घ्यायच्या आहेत. आणि आता तो सावित्रीला म्हणतो की मी तुझ्यावर प्रसन्न आहे, तुला काय हवा तो वर माग. तेव्हा काय मागावं इथे त्यांनी वेगवेगळ्या मी तुम्हाला पुढे सांगणार आहे. पण एका वाक्यात कमीत कमी शब्दात काय आपल्याला असायचं नाही, 2 वाक्यात उत्तर द्या, एका वाक्यात उत्तर द्या, सगळं नाही शाळेत. तसं ती एका वाक्यात काय मागते ते बघा. ती म्हणते माझे शशूर त्यांचे नातू राज्यावर बसलेले बघून काय, माझे शशूर त्यांचे नातू राज्यावर बसलेले खूप सुंदर. काय काय मागते बघा. आपल्याला माहितीये शशुरांचे डोळे गेलेले आहेत, त्यांचं राज्य शत्रूने हिरावून घेतलेलं आहे. हिला पुत्र नाहीये, तिचा नवरा मरून पुढ्यात प्रेत आहे. म्हणजे ती काय काय मागते? शशुरांना डोळे मागते, नवऱ्याचे प्राण परत मागते, नवऱ्याचा आणि आपला संबंध होऊन पुत्र झाला पाहिजे हे मागते, तो पुत्र दीर्घायुष्य पाहिजे हे मागते, त्याला राज्यावर बसवण्या इथपर्यंत वडील आणि नवरा जिवंत असले पाहिजेत हे मागते. लक्षात घ्या. भाषेची उंची, कमीत कमी शब्दात किती गोष्टी मागता येतात, पण त्याच्यासाठी आपला चिंतन आणि अभ्यास असला पाहिजे. सर्टिफिकेट एक काही 4 अशी भिंतीवर लावलेले डेकोरेट करून, आणि वाक्य नाही हो 2 बोलता येत. काय वेअर डू यू पुट अप असं विचारलं, मुलाचं सर्टिफिकेट काय आहे? BSc झालेलं आहे, MA विथ मॅथ्स, MA विथ इंग्लिश आहे, सर्टिफिकेट आहे ना, घेऊन पण जातो तो दाखवायला. आणि वेअर डू यू पुट अप याचं उत्तर देता येत नाही. कारण कधी इंग्लिश कॉन्व्हर्सेशन, अपमान मानू नका कोणी, पण दिस इज द फॅक्ट. सध्याच्या मुलांच्या ज्या परिस्थिती आपण बघतोय, आधी सध्या पहिल्यासारख्या नोकऱ्याने पगार नाहीये. म्हणजे जे आहेत, म्हणजे आम्हाला तेव्हा 100 ने तर 200 रुपयांनी सुरुवात होत होती, आता 2000 20,000 होते. पण सध्याच्या काळात 90,000 पगार पुरत नाहीत मुलींना, तर 20,000 काय पुरणार आहेत? लक्षात घ्या. पण ह्याची परिस्थिती अशी का आहे? कॉन्व्हर्सेशनचा अभाव, म्हणजे बोली भाषेचा अभाव. नेमकं बोलावं कसं, नेमकं सांगावं कसं, नेमकं मागावं कसं. आम्हाला ह्याही कथा नको, डेव्हलप युअरसेल्फ म्हणजे स्वतःची उन्नती करा असं सांगतात. लक्षात घ्या. हे कशासाठी ऐकायचं आहे? तर पाप पुण्याच्या संकल्पनाने नाही ऐकायचं आहे. आणि त्या संकल्पनाने ऐकलं तर पुण्य म्हणजे काय? तर पुण्य म्हणजे स्वतःला चिंतन करता येणं, विवेक करता येणं,
योग्य भाषेत योग्य ती गोष्ट मांडता येणं म्हणजे पुण्य. आणि कशाचं चिंतन न करता, विचार न करता बेशिस्त वागणं आणि त्याचे चुकीचे परिणाम भोगणं म्हणजे पाप. दुसरं पाप पुण्य अशा काही वस्तू नाही आहेत. तरळेत असं काही वस्तू देता येत नाही. मग आम्हाला जर चिंतन करता आलं नाही एवढ्याला ऐकून, आम्हाला जर योग्य शब्दात बोलता आलं नाही, योग्य शब्दात सांगता आलं नाही, योग्य शब्दात मागता आलं नाही, तर आम्ही काय हो सावित्रीचं मग वडाची पूजा करून काय हो मिळवणार? वडाच्या पूजा, वड सावित्रीची कथा आहे, त्याच्यात झालं की एका वाक्यात ते एवढं मागते. इथे त्यांनी सांगितलंय, ती काय सांगते? ती सांगते की मला 100 पुत्र होऊन दे. काय पुन्हा माझा पती व मला असं पद्धतशीर तिने सत्यवान व मला, म्हणजे पुन्हा कुठेही तिने कुठचीही पळवाट ठेवली नाहीये. सत्यवान आणि मला 100 पुत्र होऊ दे. माझ्या सासऱ्यांना दृष्टी येऊन दे. त्यांना त्यांचं राज्य परत मिळून दे. पुन्हा तिच्या वडिलांना पुत्र देवीन देते, तिला माहिती नाही की देवीन तिला वर दिलेला आहे पुत्र होईल, कळलं की नाही? आणि तिच्या माझ्या वडिलांना 100 पुत्र होऊन दे. बघा मागताना पण ह्याच्यासाठी आम्ही विचारत, आमचं मत्यार कसं असतो, समजा आम्ही गजानन महाराजांची पारायण करतो. हल्ली देवाची एवढी कडक तपा पण करायलाच जात नाही, कारण या देवापेक्षा संत जरा सोपे आहेत आणि ते पटकन प्रगट होतात, नो डाऊट, कळले की नाही? पण आम्ही गजानन महाराजांची किती 21 वर्ष गेला आम्ही रोज दशमी एकादशी द्वादशी पारायण करतोय. म्हणजे महिन्यातून 2 पारायण, 21 वर्ष, 12 दुने 24 वर्षाची गुणिले 21. काय झालं? गजानन महाराज प्रसन्न झाले आणि आले की पुढ्यात, बाळे तुला काय देऊ? आम्ही कुठे विचार केलेला असतो? कारण 21 वर्षापूर्वीचा संकल्प तो बदललेला असतो. मग आत्ता गजानन महाराज पुढ्यात प्रगट झाले तर मी काय मागणार त्याचं चिंतनच केलेलं नसतं. लक्षात घ्या, भगवंत जर द्यायला उभा राहिला ना तर आम्हाला घेणार, तर काय देणाऱ्याचे हात हजारो, दुबळी माझी डोळी, कळले की नाही? असं नाही चालत. प्रत्येक वेळी कुठचे आमचं चिंतन असं पाहिजे, कारण असायचं ना आपण शक्तिरूप आहोत सगळे, आत्मरूपाने परमेश्वर आपल्या अंतःकरणात राहतो. आम्ही जर स्वतःशी 100% सत्य वागत असेल तर आत्मस्वरूपच आपल्या पुढे उभं राहतं आणि ते विचारतं नेमकं तुझी काय अपेक्षा आहे. तेव्हा आम्हाला योग्य काय ते मागून घेता आलं पाहिजे, सांगता आलं पाहिजे. आणि म्हणून सत्य संकल्पाचा दाता पांडुरंग असं म्हटलेलं आहे. काय कुठेही असं म्हटलेलं नाही उपासनेचा दाता पांडुरंग, साधनेचा दाता पांडुरंग, सत्य संकल्पनेचा दाता पांडुरंग. याचा अर्थ ते परमेश्वर, तुम्ही जर सदाचार सद्विचाराने वागत असाल तर तो तुम्हाला योग्य त्या तुमच्या अपेक्षा पुऱ्या करण्यासाठी उभाच आहे. पण आम्हाला आमच्या योग्य अपेक्षा माहिती असायला हव्यात, त्याच्यासाठी चिंतन करायला हवं, फार महत्वाचं आहे. आणि आम्हाला आत्ताच्या परिस्थितीत हे पुढच्या पिढीला आत्मविश्वासाने आधी आपल्याला सांगता आलं पाहिजे. तुम्ही सांगणाऱ्याचा जेवढा आत्मविश्वास असेल तेवढा ऐकणाऱ्याच्या आत्मविश्वास निर्माण होतो. नव्हे तो आत्मविश्वास पुढच्या पिढीत निर्माण करण्याची ताकद आपल्यात असली पाहिजे. नुसतं आम्ही ना कुठे जेवायला बसलो की नाही, पंक्ती वाढल्या की आम्ही 15वा अध्याय म्हणतो ऊर्ध्वमूल. अरे हो, पण ऊर्ध्वमूलोपदेशकाचं चिंतन केलं का हो कधी? की नेमकं काय? बऱ्याच ठिकाणी पद्धत आहे 15वा अध्याय म्हणायची पंक्ती वाढत असताना, पण त्या 15वा अध्यायातून घेतलं काय आम्ही? भगवंत सांगतो, पहिला सांगतो ऊर्ध्वमूलोपदेशका, आणि मग सांगतो की तुमचं अन्न मीच तुमच्या जठराग्नी होऊन पचवतो. बरोबर की नाही? मग आम्हाला याचं चिंतन नको करायला की नेमकं काय घडतंय? लक्षात घ्या. नुसतं आम्हाला असं वाटतं आम्ही 15वा अध्याय म्हणत वाढल्या की नाही पंक्ती, वा काय छान, अरे छान, काय केलं, काय मिळवलं, हे आम्हाला कळलं पाहिजे. सावित्रीचं आख्यान इतकं सोपं नाहीये, कळलं की नाही? नाही तर आम्हाला वाटतं वडाची पूजा केली, कहाणी वाचली, पुन्हा असं इकडे लक्ष तिकडे लक्ष, ऑफिसला जायचं, वाजले किती, गाडी मिळते की नाही, कळलं की नाही? आणि आम्ही ते सावित्रीची कथा कोणतरी वाचता आम्ही ऐकून पुरी केली, नाही कळणार. ही सावित्री कळायला इतकी सोपी नाहीये. खरं म्हटलं तर आपण प्रत्येक स्त्रीने सावित्री असलं पाहिजे. इथे पुन्हा प्रत्येक स्त्रीने सावित्री असलं पाहिजे असं जर म्हटलं, किंवा आपण मला वाटतं इथे बसलेल्या वयस्क बायकांनी सगळ्यांनी 90% पूजा केली असेल, पण तरीही जी काही आपल्यावर परिस्थिती आले, देवाने तुम्हाला, आपण विधवा हा शब्द कुठेही
सिंधूमध्ये धर्मसिंधूमध्ये वापरलेला नाहीये. जी काही ह्या रूढी आहेत, काय तिने जेवण केलेलं देवाला चालत नाही. लक्षात घ्या, तिने पूजा करायची नाही, तिने हळदी कुंकू लावायचं नाही, तिने देवीला हळदी कुंकू घालायचं नाही. या सगळ्या रूढी आहेत, रूढी परंपरा आहेत. धर्मशास्त्र असं सांगत नाही. पण आम्ही धर्मशास्त्राचा विचारच कधी कुठे केलाय? आम्ही फक्त रूढींच्या प्रमाणे वागतो, रूढींच्या प्रमाणे वागतो आणि म्हणूनच आम्ही फसतो. केविलवाणी परिस्थिती आम्हाला रूढी आणि शास्त्र यातला फरक न कळल्यामुळे होतो. आम्हाला व्यवस्थित नेमकं शास्त्र काय आहे, परंपरा काय आहेत, रूढी काय आहेत, नेमकं रूढी म्हणजे काय, परंपरा म्हणजे काय आणि धर्मशास्त्र म्हणजे काय, वेदोक्त शास्त्र म्हणजे काय, हे आम्हाला समजून घेता आलं पाहिजे. सावित्रीचे एवढे प्रश्न आहेत ते आपल्याला हे शिकवण्यासाठी असं तिने सांगितलेलं आहे. आणि ती यमराजाला नमस्कार करते. तेव्हा यमराज म्हणतो काय की तू सत्यवानाला घेऊन घरी जा. तेव्हा ती सत्यवानाला घेऊन घरी जायला निघते, वर्णन केलेलं आहे. पण तरीही पुन्हा तिचे प्रश्न संपत नाही. का तर ती म्हणते तू इतका ज्ञानी आहेस की मला तूच ज्ञान देऊ शकतोस. आता त्याने इतके सगळे धर्म सांगितले तरी ती नेमका धर्म म्हणजे काय विचारते. लक्षात घ्या, मी जे आता जे बोलले तर ती नेमका धर्म म्हणजे काय विचारते. आणि तेव्हा त्यांनी वेदोक्त कर्म, पुन्हा आपण परवा बघितलं की सामवेद गाताना स्वर चुकला. काय सामवेद गाताना जर स्वर चुकला, बरेचसे जे मंत्र आहेत आपले ते सामवेदात आहेत, कळले की नाही. म्हणजे वेदांचे व्यासाने 4 भाग केले, आपल्याला माहिती आहे वेद सगळे एकत्रच होते. त्याचे 4 सामवेद, यजुर्वेद वगैरे वेद. तर सामवेद आहे तो त्याच्यामध्ये अनेक स्तोत्र आणि देवांची गाऊन स्तुती करायच्यासाठी जो खास वेद आहे तो सामवेद आहे. तर त्याच्यामध्ये स्वर आणि ताल, तर ह्याच्यामध्ये स्वर चुकून चालत नाही. धर्म काय सांगतो आम्हाला. मग तो स्वर चुकला तर त्याचे दुष्परिणाम होतात. आपल्याला बायकांना जे वेदांचे अधिकार दिलेले नाहीये ते का दिलेले नाही तर बायका अज्ञानी आहेत म्हणून नाही. पुरुषाच्या 7 पट ताकद, बुद्धिमत्ता आणि कर्तृत्व स्त्रीच्यात आहे असं धर्म सांगतो. आणि एवढं 7 पट तिच्यात एवढी ताकद असून सुद्धा तिला वेद वाचायची परवानगी नाही असं का सांगितलंय? कारण तिच्यावरती ज्या जबाबदाऱ्या दिलेल्या आहेत, वंशवृद्धी, सगळ्यांचं संगोपन, सगळ्यांना प्रेमाचा पुरवठा, अन्नाचा पुरवठा, या ज्या जबाबदाऱ्या दिलेल्या आहेत यामध्ये तिचं या स्वर, उच्चार, ज्ञान, विसर्ग याच्यामध्ये दुर्लक्ष होऊ शकतं. आणि नुसता विसर्ग उच्चार चुकला, स्वाहा आणि स्वाहा काय एवढा उच्चार चुकला तरी त्याचा अर्थ बदलतो. हे लक्षात घेऊन स्त्रियांना वेदांचा अधिकार दिलेला नाहीये. मग आम्ही म्हणू आम्हाला बाकी काही कामच नसतात अशा पण आहोत हल्ली बऱ्याच समाज स्त्रिया. मग आम्ही केलं तर चालेल की नाही? हो चालेल, पण केव्हा तुम्हाला जर यथार्थ ज्ञान देणारा सद्गुरू भेटला. पुन्हा मी गुरु नाही म्हणत आहे. समर्थ म्हणतात अडक्याचे 17. आता अडका तेव्हा साईतलं नाणं होतं, जुना पैसा ढबू पैसा होता त्याला अडका म्हणायचे. आता लाखाचे 17 म्हणावे लागतील. काय लाखाचे 17 गुरु मिळाले तरी तो सद्गुरू नव्हे. सम सद्गुरू कोण? तो सद्गुरू जो दावी पहिलं पारू, म्हणजे तुम्हाला मोक्षापर्यंत नेण्याची ज्याची कुवत आहे तो सद्गुरू. म्हणून सद्गुरू जर प्राप्त झाले असतील, त्यांचं जर योग्य मार्गदर्शन मिळालं तर आपण निश्चित कुठच्याही शास्त्राचा अभ्यास करू शकतो. अशा तऱ्हेचं इथे हे आख्यान आलेलं आहे. आता हे संवाद कोणाचे चाललेत तर नारद मुनी आणि नारायण ऋषी. लक्षात घ्या. आता हे नारद मुनी आहेत. नारद मुनींना तसं म्हटलं तर काही माहिती नाहीये का? आहे. पण मग प्रश्न कशासाठी आहे
तर आपल्यासारख्या लोकांना ज्ञान प्राप्त व्हावं म्हणून हा संवाद, सगळेच जर आपण ग्रंथ बघितले तर संवाद रूपाने आहेत. सगळी पुराणं संवाद रूपानेच आहेत, वेद संवाद रूपानेच आहेत, उपनिषद संवाद रूपानेच आहेत, कळलं की नाही. तेव्हा हे संवाद का, तर संवाद रूपाने सांगण्याचं एक कारण आहे, तुम्हाला उत्सुकता, कालच सांगितलं, विचारल्याशिवाय ज्ञान देऊ नाहीये. जो ज्ञानोत्सुक आहे त्याला ज्ञान देण्यात मजा आहे, नाही तर उपड्या गड्यावर पाणी आणि पुढची म्हण नाही म्हणत कारण आसनावर आहे, कळलं की नाही. असं होऊ नये हा हेतू आहे. आणि म्हणून ते विचारतायत की लक्ष्मीचा प्रादुर्भाव. आता इथे पुन्हा सुंदर वर्णन आलेलं आहे. मुळात लक्ष्मीचा प्रादुर्भाव विचारायची का वेळ आली, इथे वर्णन केलेलं आहे की एक दिवस दुर्वास इंद्राकडे येतात. हे दुर्वास इंद्राकडे आल्यानंतर पुन्हा त्याने असा आपल्याला नमस्कार केला नाही, त्याने मानेनच त्यांना नमस्कार केला असा उल्लेख केलाय. पुन्हा नमस्कारातला फरक, कळले की नाही. काही जण या 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 नमस्कार 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 असं करत जातात, काही जण नमस्कार असा करतात. नमस्कार, तुमची नमस्कार करायची पद्धत तुमचा आदर आणि विचार सांगून जाते हो समोरच्याला, कळले की नाही. कधी कधी एखाद्या तुम्ही या 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 तीनदा चारदा या म्हटलं ते समजावं, थांबायचा की नाही विचार करा, कळलं की नाही. लक्षात घ्या, बोली भाषा, बऱ्याच गोष्टी नुसत्या तुमच्या सादरीकरणातून प्रकट होतात. तर इथे त्यांनी वंदन केलंय आणि हे ना दुर्वास ऋषींना नमस्कार केलाय त्यांनी. आणि दुर्वास ऋषींना त्याने कुशाली विचारली, कुठून आलात, तर दुर्वास ऋषी सांगतात की मी वैकुंठातून आले. आणि तेव्हा त्यांच्या हातात प्राजक्त पुष्प आहे असं वर्णन केलंय. आता प्राजक्त पुष्प सुद्धा जर नीट असेल, सकाळी फुललेलं प्राजक्त पुष्प असेल तर ते किती टवटवीत असतं, किती सुगंध असतो आपल्याला माहिती आहे, कळे की नाही. तर ते पुष्प कोणी दिलेलं आहे, तर विष्णूच्या चरणांवरचं ते प्राजक्त पुष्प ते घेऊन आले. आता काय आहे, इंद्र हा राजा आहे देवांचा, लक्षात घ्या. पुन्हा कोणाकडे कोणी कसं वागायचं असतं. आणि म्हणून ते आणलेलं विष्णूच्या पदावरचं प्राजक्त पुष्प ते इंद्राला देतात. पण अरसिकेशु कवित्व निवेदनम, पुढे म्हटलेलं आहे कवीने मालिक नाही, पण इथे दुर्वासाने असं म्हटलं नाही, पण नकळत पत्र त्यांच्या हातून घडलं. असं काय करावं इंद्राने, ते प्राजक्त पुष्प त्यांनी हातावर दिलं, समोर हत्ती होतं त्याच्या डोक्यावर त्याने टाकलं. परिणाम असा झाला, ते विष्णूच्या पाद आहे ते त्याच्या हातात पडल्यानंतर हत्ती तिथून निघून गेला, हत्ती विष्णू रूप झाला. लक्षात घ्या, ज्या भावनेने तुम्ही पूजा करून ते पुष्प अर्पण केलेलं आहे, आपण देवांचं तीर्थ का घ्यायचं, विष्णूच्या पदस्पर्शाचं तीर्थ, याला अनन्य साधारण महत्व आहे. आणि म्हणून सत्यनारायणच्या पूजेत सांगितलेलं आहे की तीर्थ आणि प्रसादाचा अवेर करू नये. आता सावित्री जेव्हा धर्म म्हणजे काय आपण बोलतोय, कुठे सावित्रीचा प्रश्न काय, धर्म म्हणजे काय, शास्त्र म्हणजे काय, तेव्हा तर सावित्रीला त्यांनी 5 गोष्टींचा त्याग करू नये म्हणून सांगितलंय. त्याची पहिली देवपूजा, दुसरं देवाच्या चरणांचं तीर्थ, तिसरं अन्न, चौथा उदक आणि 5वं फूल. याचा कधीही अवेर करून पुढे जाऊ नये. काय होतं, आपलं कधी कधी बघतो एखादी व्यक्ती सहज आपल्याला 1 मिनिट थांब ग, मी आत्ताच माझ्या झाडावरचं तुला चाफ्याचं फुल देते, आम्हाला वेळ नसतो, आम्ही म्हणतो संध्याकाळी दे. लक्षात घ्या, तिथे जातो तो गाड्या लेट असतात. हे अनुभव आपल्याला 10 वेळा आले तरी आपण ह्याचं चिंतन करत नाही. तिलाच संध्याकाळी येऊन सांगतो, अगं काय गेले तर तासभर माझ्या स्टेशनातच गेला. अगं हो, त्यापेक्षा 1 मिनिट तुला इथे ते फुल घेणं सोपं होतं ग. ते नाही बोलत बिचारी, कारण तिच्या पण लक्षात नाही येत काय झालं ते, कळलं की नाही. पण आम्ही हे लक्षात घ्यायचंय. आणि म्हणून याचा कधीही अवेर करू नये, याचा अवेर न करणं हा धर्म आहे. लक्षात घ्या, सावित्रीचे हे प्रश्न आपल्याला आचार विचार उच्चार रोजच्या व्यवहारात कळावेत, हा हेतू आहे. लक्षात घ्या. आता इथे राहिला की इंद्राने ते फुल काय केलंय, हत्तीच्या याच्यावरती टाकलंय. दुर्वासांना राग आलाय, कारण विष्णूकडून प्रसाद म्हणून आणलेलं फूल त्यांनी ते आपल्याला न ठेवता इंद्राला दिलं, पण त्याला त्याची किंमत कळली नाही.
दुर्वास त्याला शाप देतात, तू लक्ष्मीहीन होशील. पुन्हा ह्यांची सामर्थ्य होतं. आता आपण बघतो निमी राजाची काल कथा बघितली की नाही माहिती नाही. निमी राजा वसिष्ठांना शाप देतो. राजांची ही पृथ्वीवरच्या राजांची एवढी कुवत होती, मग इंद्र देवांचा राजा होता, ही कुवत का नव्हती? कारण त्याचं जे भयव्याकुळ मन सदानकदा, कोणी तपश्चर्याला बसला हा घाबरला, मी सदानकदा माझं पद जाईल की काय, मी जसं सांगितलं तसं एखाद्या नवस केला तर तीच गोष्ट आतल्या मनात फिरत असते, तशी या इंद्राच्या मनात सतत माझी खुर्ची जाईल काय. आता आपण बघतो काय बाहेर चालू आहे ते खुर्च्यांसाठी चाललेलं राजकारण आणि मोर्चे. लक्षात घ्या, ही इंद्राचीच पात्र आहेत, प्रतिकृती आहेत, कळलं की नाही, या इंद्राच्याच प्रतिकृती आहेत. म्हणून आम्हाला कोणाचाही उल्लेख न करता इंद्राचं उदाहरण सतत दिलेलं आहे. देवांचा राजा आहे पण सदानकदा घाबरलेला. लक्षात घ्या, ते फुल विश्वास त्याला शाप दिलेला आहे. हा जेव्हा त्याला शाप मिळालेला आहे तेव्हा आता परमेश्वराला सगळंच कळतं. तो लक्ष्मीला सांगतोय अंश रूपाने तू समुद्रात जा. लक्षात घ्या, इथे पुन्हा इंद्र लक्ष्मीहीन झालेला आहे, त्याचा पराजय झालेला आहे आणि आता मग नेहमीसारखा तो शंकराकडे गेलेला आहे. शंकर त्याला घेऊन विष्णूकडे जातात आणि आता इथे शंकरावरून नाही गेला, तो बृहस्पतींना बोलावतो. कारण काय आहे, गुरून तरी तारलं तर तारलं काय, कारण हल्लीच्या लोकांची आपली कल्पना आहे आमच्या प्रपंचातले प्रसंग निस्तरण्यासाठीच जणू काही गुरु आहेत. कळले की नाही, गुरुंकडे आपल्या प्रपंचातले प्रसंग निस्तरण्यासाठी नसतं जायचं. हे गुरु आहेत ना, ते तुमची जन्मोजन्मीचे जे दोष असतात, जे पाप असतात, प्रारब्ध असतं, संचित असतं, गुरु कृपेमुळे आणि गुरुची जर आज्ञा आम्हाला यथार्थपणे पाळता आली तर ती बदलतात आणि पुनरपी जननम पुनरपी मरणम या फेऱ्यातून आपण वाचतो. ह्याच्यासाठी गुरुकडे जायचं असतं. म्हणून तो सद्गुरु नव्हे या शब्दाला खूप अर्थ आहे. तेव्हा ते जातात आणि विष्णूकडे जातात. बुद्धप्रेमीला गुरुंकडे आपण विष्णूकडे जाऊया. ते विष्णूकडे जातात तर विष्णू काय सांगतो, जशी ही सगळी सृष्टी माझ्या अधीन आहे तसाच मीही माझ्या भक्तांच्या स्वाधीन आहे. माझ्या भक्ताचा कोणी अपमान केला आणि त्या भक्ताने कोणालाही शाप तर मी भक्ताचा शब्द मोडू शकत नाही. इथे पुन्हा नेमकी भक्ती म्हणजे काय आणि भक्तीचं सामर्थ्य काय, का जप करायचा, माळ घ्यायची, माळ ओढायची का नाही, ह्याच्यातलं नेमकी भक्ती म्हणजे काय, तर याचा उल्लेख एकच वाक्य बोललाय विष्णू, काय की मी माझ्या भक्तांच्या स्वाधीन असतो, मी स्वतंत्र नाही. लक्षात घ्या, वारंवार बोलावं लागलं हो त्याला का हो की नाही, मग त्याने शाप दिलाय तो तूच भोग, मला काही सांगू नकोस, मी काय इतकं बोलायला लागलं का हो. एक वाक्य. म्हणून आम्हाला कमीत कमी शब्दात जास्तीत जास्त आशयाचं बोलता आलं पाहिजे. हे जर कळलं तर आम्ही सुशिक्षित, कळलं की नाही. आता इथे विष्णूने असं सांगितलेलं आहे आणि ब्रह्मदेवाला विष्णू सांगतो, ब्रह्मदेवाला काय सांगतो की अमृत समुद्र मंथन कर आणि लक्ष्मी प्राप्त करून घे आणि ती देवाना दे. काय, ती देवाना अर्पण कर. ब्रह्मदेवाला विष्णू सांगतो समुद्र मंथन कर, त्यातून लक्ष्मी प्राप्त होईल, ती देवाना अर्पण कर. मग इथे सुद्धा ज्याला शाप मिळालेला आहे त्याला ती लक्ष्मी आपणहून प्राप्त होणार नाही, हा संकल्प आहे. लक्षात घ्या, आम्ही बारीक बारीक गोष्टी ह्याच्यामध्ये आम्ही लक्षात नाही घेत. आम्ही कथानके सगळ्यांना माहिती असेल, पण नेमका या कथानकातून आम्हाला त्यांना काय सांगायचं हे मी लक्षात घेत नाही. आणि त्याप्रमाणे ब्रह्मदेवाने समुद्र मंथन केलेलं आहे आणि मिळालेली लक्ष्मी इंद्राला दिलेली आहे. पण तरी सुद्धा पुढे वर्णन आहे. इंद्राला ब्रह्मदेव सांगतोय त्या जगन मातेची तपश्चर्या कर. त्यांनी 1,00,000 जप केल्याचं वर्णन आहे इंद्राना आणि तेव्हा त्याला ती राज्य लक्ष्मी प्राप्त होते. मग इथे त्यांनी पुन्हा लक्ष्मी म्हणजे पुन्हा विष्णूची शक्ती लक्ष्मी, घरात असलेली प्रत्येकाच्या घरातली गृहलक्ष्मी, राज्यात असलेली संपत्ती म्हणजे राज्यलक्ष्मी, अशा तऱ्हेने या लक्ष्मीचं त्यांनी अतिशय यथार्थ तऱ्हेने सुंदर वर्णन केलेलं आहे.
त्याच्यानंतर आपण जे बघतो की यज्ञ करताना स्वाहा म्हणतो, त्या स्वाहा देवता आणि स्वधा देवतेचं वर्णन. आपण स्वाहाचं काल बघितलं होतं की देवांना यज्ञयाग करण्यासाठी म्हणून. तसंच या स्वधा देवतेचं वर्णन केलंय की देवांना स्वाहा करून आहुत्या मिळायला लागल्या, पण पितरांना उपास घडायला लागले आणि म्हणून हे पितर ब्रह्मदेवाकडे गेले आणि तेव्हा ब्रह्मदेवाने एक मानस कन्या निर्माण केली आणि ती पितरांना अर्पण केली, ती म्हणजे स्वधा देवता. म्हणून पितरांना जेव्हा तर्पण केलं जातं तेव्हा स्वधा म्हटलं जातं, वर्णन केलं आहे. या स्वधा देवतेचं पूजन करून जेव्हा श्राद्ध कर्म केलं जातं तेव्हा ते पितरांबरोबर पर्यंत पूर्ण पोचतं. आता गंमत म्हणजे श्राद्ध हल्ली बरेच जण करतच नाही, पण केली तर येणारा भिक्षू त्याला जर व्यवस्थित त्या कर्माचं ज्ञान असेल, नाही तर काय बरेच हल्ली भिक्षुक कसे आहेत, पुस्तकात वाचायचं आणि सांगायचं, असे भिक्षुक तुम्हाला या स्वधेचं पूजन करायला सांगत नाही. पण ज्यांच्याकडे शास्त्रयुद्ध कर्म करणारे भिक्षुक येत असतील ते तुम्हाला सदन बसलात की पहिला संकल्प करतात हातात पाणी देऊन आणि त्याच्यानंतर श्राद्ध कर्मासाठी पवित्र खातात घालतात. लक्षपूर्वक काय होतं ते कर्म बघितलं तर. आधी तुम्हाला आल्या आल्या संकल्प करून पवित्र खातात घातलं जात नाही, तर आधी प्रथमनात तुम्हाला संकल्प सांगून उदक सोडलं जातं. ते स्वधा देवीचं स्मरण असतं. नीट ऐकलं तर आपल्याला हे कळतं. पण आपण हल्लीचे लोक असे काही झालोय की आपल्या घरातलं कर्म सुद्धा लक्षपूर्वक बघावं, नाही बोलत पुढचं, पण बघावं. इथेच थांबूया आपण, की नाही. तर हेच आहे. आणि ही जी निर्माण झाली ती त्यांनी स्वधा देवता अशाच वर्णन केलंय. त्याच्यानंतर नारद दक्षिण मूर्तीचं वर्णन करतोय की ही कोण असं काय विचारणे. तेव्हा पुन्हा आपण काल बघितलं की गोलोकामध्ये प्रथम कृष्णाच्या डाव्या खांद्यापासून लक्ष्मी आणि उजव्या खांद्यापासून राधा निर्माण झाली गोलोकात. या गोलोकातच ही दक्षिणा लक्ष्मीच्या उजव्या खांद्यापासून निर्माण झाली. उजव्या खांद्यापासून निर्माण झाली म्हणून तिचं नाव दक्षिणा. पण गंमत अशी आहे, लक्ष्मीच्या उजव्या खांद्यापासून निर्माण झालेली हो, त्यामुळे ती निर्माण झाली तीच अतिशय सुंदर आणि शालंकृत आहे. राधेने लांबूनच तिला बघितली. राधा श्रीकृष्णाच्या बाबतीत खूप पॉझिटिव्ह आहे आणि त्यामुळे तिला लांबूनच तिने या स्त्रीला बघितल्यानंतर तिच्या मनात ही कोण असा प्रश्न येतो आणि ती तिला शाप देते आणि म्हणून ती पृथ्वीवर आली आणि ती दक्षिणा म्हणजे प्रॅक्टिकल आपण गुरुजींना किंवा दक्षिणा देतो ती दक्षिणा आलेले. आणि पुढे त्यांनी हे दिलेलं आहे का मी तुम्हाला कालच सांगितलं की या भिक्षुकांना दक्षिणा सांगायचं नाही. जसं ज्योतिषाने स्वतःच ज्योतिष पत्रिका बघायची नाही असा ज्योतिषांना नियम आहे, तसा या ब्राह्मणांना म्हणजे भिक्षुकी करणाऱ्यांना नियम आहे कुठच्याही याला दक्षिणा किती हे सांगायचं नाही. आणि म्हणून त्यांनी पुढे हे लिहिलं आहे की म्हणून काय करायचं, यजमानाने त्यांचं कार्य बघून योग्य ती दक्षिणा त्या कार्य करणाऱ्याला द्यावी असा संदर्भ इथे. म्हणजे बारीक 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 किती गोष्ट. कारण नारदांचा प्रश्न काय आहे, धर्म काय आहे, कर्म काय आहे, वेगवेगळ्या घटना सांगत नेमका धर्म काय आणि कर्म काय हे तिथे सांगतायत. त्याच्यानंतर जे आख्यान आहे ते षष्ठी देवतेचं आहे. या प्रकृतीच्या 6व्या अंशापासून ती निर्माण झाली म्हणून तिला षष्ठी देवता म्हणतात. या षष्ठी देवतेचं पूजन तुम्हा बाळाच्या 6व्या दिवशी किंवा 21व्या दिवशी केलं जातं आणि तेही जमलं नाही तर त्या बाळाला अन्नप्राशन केलं जातं, त्या दिवशी केलं जातं असं वर्णन आहे. आपल्याकडे 6वीची पूजा षष्ठी देवाच्या 6वी म्हटलं जातं तिला, 6वीची पूजा. कळले की नाही, ही षष्ठी देवता आहे. त्याच्यानंतर जे वर्णन येतं ते मनसा देवीचं येतं. आता ही मनसा का, तिला मंगलचंडी असं तिचं मूळ नाव आहे. मंगलचंडी का आहे, कारण भूमिपुत्र मंगळ त्याने उपासना करून त्याच्यासाठी ती निर्माण झाली
म्हणून तिचं मंगलचंडी असं नाव आहे. पण ती मनानेच ईश्वराजवळ खेळते म्हणून तिचं नाव मनसा असं झालेलं आहे. ही मनसा कश्यप ऋषींची मानसकन्या आहे. वर्णन केलंय कश्यप ऋषींची मानसकन्या आहे. ती शिवाची शिष्य आहे. शिवाची शिष्य आहे म्हणून तिचं नाव शैवी असं आहे. पण तिने 3 तप 3 लक्ष तप वर्णन केलंय. म्हणजे आयुष्य काय होतं, विष्णूसाठी कृष्णासाठी तपश्चर्या केलेली आहे म्हणून तिचं एक नाव वैष्णवी आहे. आता जशी 3.5 पीठाच्या देवता आहेत तशी ही मनसा देवता मला वाटतं बऱ्याच जणांनी बघितलेली असेल. ही हरिद्वारला बरेच जण इथले गेलेले असतील. काशीला गेलेत म्हणजे हरिद्वारला गेलेले असणार आहेत. चारधामला गेलेले आहेत ते हरिद्वारला गेलेले आहेत. तर ट्रॅव्हल बरोबर गेले असाल तर ट्रॅव्हलच्या त्या प्रोग्राम मध्ये असेल तर तर रोपवेने आपण त्या मनसा देवीला जातो. कळलं की नाही. मनसा देवी का निदान आपण जर बघितलेलं ह्याचं वर्णन पुन्हा सांगितलं की ती देवता तिचं ते रूप आपल्या डोळ्यापुढे बघितलेलं असेल तर येतं सहज मनोमन वंदन होतं. कारण या मनसा देवीच्या उपासनेचं अनन्य साधारण महत्व आहे. ती पुत्रदायिनी आहे. या मनसा देवीची जर उपासना केली आराधना केली तर निपुत्रिकाला पुत्र होतो. इतकं या मनसा देवीचं महत्व त्याने आपल्याला समजा इतक्या बारीक 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 गोष्टी आम्हाला त्यांनी अतिशय सुंदर सांगितलेल्या. त्याच्यानंतर जर पुढचं कथानक येतं ते सगळ्यांना माहिती असणार आहे की विंध्याचलाकडे एक दिवशी नारद मुनी येतात. विंध्याचलाकडे नारद मुनी आलेले आहे आणि ते वर्णन करतात मेरू पर्वताचं. ते म्हणतात मेरू पर्वत एवढा श्रेष्ठ आहे, एवढा मोठा आहे, सूर्य त्याला रोज प्रदक्षिणा घालतो. काय सूर्य त्याला रोज प्रदक्षिणा घालतो. नारायण नारायण. नारद आपण कालच बघितलं, कळीचा नारद म्हणजे चुकीचं कर्म करण्यासाठी लावलेली कळ नव्हे. जसं आपण दुसऱ्याचा बुद्धिभेद करण्यासाठी काही बोलतो तसं बोललेलं नव्हे. पण तरी नारदांच्या बोलण्याने बुद्धिमत मात्र होतोच समोरच्याचा, म्हणून त्यांना कळीचे नारद म्हणतात. हा विंध्याचलात सांगतात. तेव्हा विंध्याचलाच्या मनात विकृती निर्माण होते की हाच मेरू पर्वत एवढा मोठा कोण, मी काय करीन. सूर्य त्याच्या पुढे प्रदक्षिणा घालतो की नाही, पण मी जर माझी उंची वाढवली तर काय होईल, सूर्याचा प्रदक्षिणा मार्ग अडवला जाईल. सूर्याचा प्रदक्षिणा मार्ग अडवला जाईल मग आपसुकच काय होईल, मेरूचा अहंकार खाली येईल. सूर्य प्रदक्षिणा घालतोय. विचार करा, मनात आपल्या सत्वगुण रजोगुण आणि तमोगुणाचं काल वर्णन बघितलं तर हा तमोगुण अशी टिचकी मारल्याबरोबर कसा मनात घुसतो आणि तो एकदा घुसला की सत्वगुणी व्यक्तीची सुद्धा कशी विल्हेवाट लावतो हे विंध्याचं काय आहे. त्याच्या मनात असं आल्यानंतर मात्र तो काय होतो, वाढायला सुरुवात होते. वर्णन केलंय, रात्र झाले, दुसऱ्या दिवशी सूर्य उगवलेला आहे, सगळीकडे प्रकाश पडलेला आहे आणि सूर्य जेव्हा प्रदक्षिणा घालायला येतो तेव्हा याच्या उंचीमुळे सूर्याचा प्रदक्षिणा मार्ग अडतो. त्याचा परिणाम काय होतो, त्याने म्हटलंय दक्षिणेला आणि पश्चिमेला पूर्ण काळोख होतो, पण उत्तरेला आणि पूर्वतेला कारण ती उष्णता अडवली गेली त्यामुळे तिथे मात्र प्रचंड उष्णता वाढते. प्रचंड उष्णता इतकी वाढते की लोक भाजून निघायला लागतात. आता जेव्हा लोकांची आणि देवांची परिस्थिती होते तेव्हा पुन्हा ते विष्णूकडे जातात. लक्षात घ्या, पुन्हा इथे विष्णूची उपासना करून आम्ही कोणाकडे काय झालं ना की ते त्यांच्याकडेच जातात म्हणून द्वेष करण्यापेक्षा मत्सर करण्यापेक्षा स्वतःची कुवत वाढवा. फार महत्वाचे संकेत आहे तिथे, कळले की नाही. स्वतःची कुवत वाढवा मग लोक तुम्हाला सुद्धा विचारायला येतील. पण आमची कुवतच नसते हो, मग काय तुम्हाला विचारणार, कारण पुन्हा बोली भाषा त्याचाही अभाव असतो. लक्षात घ्या, विचारलं ते मोजक्या कळलं पाहिजे आधी. बऱ्याच वेळेला प्रश्न का चुकतात, उत्तर का चुकतात, कारण प्रश्नच कळत नाही. कळले की नाही. आम्हाला ह्या सगळ्या गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजेत. आता विष्णूकडे जात आहेत आणि विष्णूला ही सगळी परिस्थिती सांगतायत. तेव्हा विष्णू सांगतायत की तुम्ही काशीत अगस्त्य ऋषींकडे जा आणि त्यांना प्रार्थना करा. त्यांना प्रार्थना करा, ते ह्याच्यावरती एक पर्याय काढते.
देव सगळ्या अगस्ती मुनींकडे जात आहेत आणि त्यांना प्रार्थना करतायत. आता देवांचं कार्य आहे, नाही म्हणता येत नाही, ते हो म्हणतात. देव निघून जातात. अगस्ती मुनी पत्नीला म्हणतात मोक्ष प्राप्त झाल्याशिवाय काशी सोडू नये. काय? कारण काशी ही मोक्षपुरी आहे. नित्य वदावे काशीस जावे अशा सामान्य म्हण सुद्धा आहे. कशाला? तर अनेक दोष हा प्रपंच करत असताना आपल्या हातून घडत असतात. तर काशीला जाऊन, कालच तीर्थस्थानांचं महत्व सांगितलं, श्रद्धेनेच तीर्थदान केलं आणि गंगापान केलं तर काय होतं, तुम्ही पुन्हा पाप केलं नाही तर निर्दोष होता. कारण नाही तर आम्ही स्नान करून आलो आणि येताना पुन्हा काहीतरी विचित्र विकृत विचार आले, हो काशी विश्वेश्वरी पोचेपर्यंत पुन्हा आम्ही पापी होतो. तेव्हा आचार शुद्धी, विचार शुद्धी, कर्म शुद्धी याचं पुन्हा इथे महत्व सांगितलेलं आहे. आणि तेव्हा ते पत्नीला म्हणतात संकट आलंय ग. काय शब्द कसा आहे बघा, संकट आलंय. आणखीन ते काय करतात, स्नानाला जातात, शुचिरभूत होतात. मग ते काशी विश्वेश्वराचं दर्शन घेतात आणि मग ते कालभैरवाकडे जातात. ते कालभैरवाशी दर्शन केला जातात. त्या वर्णन केला की त्यांना भरून येतं. का? तर काशी सोडायचे. कोणालाही शब्द देताना सोपा असतो, पण तो पुरा करताना कितीही यातना झाल्या तरी दिलेला शब्द मोडायचा नसतो. पण ह्याचा पुन्हा दोष सांगितलेला आहे, दिलेला शब्द जर आपण मोडला तर. आणि म्हणून हे अगस्त्य ऋषी लोपामुद्रे बरोबर त्यांच्या पत्नी बरोबर या विंध्याचलावर आलेले आहेत. आणि आपल्याला माहिती आहे की विंध्यवासिनी देवी जी कृष्णाच्या वेळेला गेली ती विंध्याचलावर स्थिर झालेली आहे. ती विंध्यवासिनी देवी तिथे आहेच. हा इथे आलेले आहेत. आता हे जे अगस्ती मुनी आहेत ते या विंध्याचलाचे गुरु आहेत. विंध्याचलाचे गुरु आहेत. त्यामुळे हे अगस्ती मुनी आल्याबरोबर विंध्याचल वाकतो. विंध्याचल वाकल्याबरोबर ते त्याला सांगतात की तू आता नुसतं वागतो म्हटलेलं नाही, तो त्यांना लोटांगण घालतो असं वर्णन आहे, साष्टांग नमस्कार. आता आजही कित्येक लोक ज्येष्ठ व्यक्ती भेटल्यानंतर, मग मी देवळात आहे, मी रस्त्यात आहे, विचार न करता साष्टांग नमस्कार घालणारे लोक आजही आहेत. कळलं की नाही? नमस्कार करू की नाही म्हणून जमतेम हात जोडणं असेही आहेत, पण त्याचबरोबर साष्टांग नमस्कार घालणारे लोकही आहेत. धर्माचं ज्याला पूर्ण ज्ञान आहे आणि ज्याला कर्म उत्तम करता येतं त्यांच्याविषयीच्या ह्या गोष्टी आहेत. कळलं की नाही? तर त्याने तेव्हा त्यांना अगस्ती काय सांगतायत की मी परत इकडे येईपर्यंत, जाऊन येईपर्यंत तू असाच राहा. लक्षात घ्या हो, गुरुंना जाऊन विचारणं सोपं आहे हो, पण गुरुनी सांगितलं तर ते जसंच्या तसं ऐकायची तयारी असेल तरच गुरुला विचारायला जावं किंवा गुरुला नमस्कार करायला तरी जावं. गुरुला नमस्कार करायला गेला, सध्याच्या काळात गुरु म्हणाले 10 मिनिटं थांबा, पण आम्हाला वेळ नसतो, आपले सहज दिसतात आहेत गुरु बसलेले तिथे, जाऊ जाता जाता नमस्कार. सद्गुरु हे जाता जाता नमस्कार करायचं व्यक्तिमत्व नव्हे. लक्षात घ्या, आपल्याला पूर्णपणे वेळ असेल, त्यांनी सांगितलेलं ऐकण्याची कुवत असेल, आम्हाला श्रद्धापूर्वक नमस्कार नव्हे वंदन करता येणार असेल तरच सद्गुरूच्या पुढ्यात जावं. फार आता विंध्याचल तसाच राहिलेला आहे. आणि मग इथे वर्णन केलं आहे अगस्त्य ऋषी दक्षिणेकडे उतरलेले आहेत. मग त्यांनी श्रीशैल्याचं दर्शन घेतलेलं आहे. म्हणजे पुन्हा वाटेत आलेली मंदिरं टाळून जाऊ नका, असा एक आणखीन संकल्प आहे की त्यांनी श्रीशैलाचं दर्शन घेतलेलं आहे आणि पुढे ते गेलेले आहे असं वर्णन आलं आहे. आणि तो विंध्याचल आजही तसाच आहे. लक्षात घ्या, आता आम्हाला प्रश्न पडतो, आम्हाला आता पर्वत म्हणजे डोंगर, मोठमोठे उंचीचे डोंगर ही आपली संकल्पना आहे. मग आपल्याला या कथा सत्य आहेत का आपल्या पुढच्या पिढीला तुम्ही असं सांगायला गेलात तर येतेच येते. पण इथे सुद्धा आपलं अज्ञान आहे. कारण हिमालयाचं पण वर्णन येतं की गौरी माझ्या पोटी जन्माला येऊ नये म्हणे. तर हे सुद्धा आहे, हे सजीव असतो. मगाशी बघितलं पक्ष्यांचा जन्म पळत, असे हे जे पर्वत आहेत ना त्यांना पंख होते.
वर्णन आहे. पर्वताना पंख होते, ते पंखाने उडत असत, कुठेही जात असत आणि त्यांना बुद्धिमत्ता होती. लक्षात घ्या, आपलं कम्पॅरेटिव्हली या जुन्या पुराणांचं वाचन, आधुनिक पुस्तकं भरपूर वाचतो, कळलं की नाही. डिटेक्टिव्ह कादंबऱ्या आता प्रत्येकाच्या भरपूर वाचून झालेल्या असतील, पण ह्या जे जुने ग्रंथ आहेत त्याचं वाचन आपलं फारसं नसल्यामुळे आपल्याला हे पर्वतांना पंख होते वगैरे माहिती नाहीये, आणि त्यामुळे हे पर्वतांच्या या कृती वर्णन केलेले आहे. हे आम्ही अतिशय लक्षात, सुंदरपणे लक्षात घ्यायचं आहे. आणि तेव्हा मात्र विंध्याचल त्याच्यामध्येच हे झालेलं आहे. त्याच्यानंतर जे वर्णन येतं ते एकदा एक राक्षस निर्माण झालेला आहे, आणि त्याने काय केलेलं आहे, त्याने सावित्रीची उपासना केली. सावित्रीची लाखो वर्ष उपासना केलेली आहे, आणि सावित्री प्रसन्न झालेली आहे. त्याला सावित्री प्रसन्न झालेली आहे, आणि प्रसन्न झाली, प्रकट झालेली आहे. आणि तेव्हा प्रत्येक राक्षसच मरण नको हे पहिलं मागतो. पण सावित्री देवी म्हणते कुठच्याही निर्माण झालेल्या व्यक्तीला शक्यच नाही. तेव्हा तो काय सांगतो, कुठच्याही द्वीपात, कुठच्याही चतुष्पात किंवा अस्तित्वाच असलेल्या सध्या कुणाकडे नाही मला मरण नको, आणि मी अपराजित राहिलो पाहिजे. देवी तथास्तु म्हणते. मग मात्र काय आपल्याला माहितीये की तो सगळ्या पाताळातल्या सगळ्या राक्षसांना बोलवतोय, भरपूर सैन्य करतोय, आणि तो इंद्रावर स्वारी करतोय. इंद्राचा पराजय होतो. इंद्राचा पराजय झाल्यानंतर पुन्हा ये रे माझ्या मागल्या विष्णूचा सल्ला. विष्णू सांगतोय त्या जगदंबेची उपासना करा, स्मरण करा हिमालयावर, आणि म्हणून पुन्हा त्याने 3 लाख वर्ष उपासना देवाने केल्याचा उल्लेख. आणि तेव्हा ही जगदंबा प्रसन्न होते. ही जगदंबा जेव्हा प्रसन्न होते तेव्हा देव आपली केविलवाणी स्थिती तिच्या पुढे मांडतायत. आता देवीनेच त्याला वर दिलेला आहे, आणि तेव्हा देवीने वर दिलेला आहे, त्यामुळे त्या देवीला काय आहे ते माहिती आहे. तेव्हा देवी त्यांना सांगते, घाबरू नका, घाबरू नका देवी. म्हणून इथे पुन्हा सावित्रीला उत्तर देताना कोण श्रेष्ठ सांगताना त्यांनी सांगितलेलं आहे, पित्यापेक्षा माता श्रेष्ठ, आणि म्हणजे पित्यापेक्षा 100 गुणे माता श्रेष्ठ, आणि मातेपेक्षा 100 गुणे सद्गुरु श्रेष्ठ. का? कारण सद्गुरूला तुम्हाला नेमकं काय हवं, तुमचा प्रश्न काय आहे तुम्हाला नीट सांगता आला नाही तरी सद्गुरूला कळतो, हे विशेष आहे काय. आणि त्याच्यावरती उत्तर काय आहे हे फक्त सद्गुरूच ओळखू शकतो. आणि म्हणून ही जगदंबा आहे, तिची त्यांनी उपासना केली, ती मातृरूप आहे हो. तेव्हा ही जी सगळे देव तिची लेकरं आहेत त्यांची अडचण काय आहे हे तिला माहिती आहे. ती म्हणते घाबरू नका, आणि वर्णन केलंय ती प्रगट होतानाच हातात मुठीत तिच्या भ्रमर आहेत. काय मुठीत तिच्या भ्रमर आहेत, आणि ती भ्रमरांना आज्ञा करते. काय आज्ञा करते की त्या सगळ्या राक्षसांचा पराभव करायचा आहे. वर्णन केलेलं आहे तिने अशी मुठ केल्यानंतर लाखोनी भ्रमर निर्माण झालेले आहेत. भ्रमर निर्माण झाला, भ्रमर उडायला लागल्यामुळे पृथ्वीवर सगळीकडे काळोख झाला. म्हणजे किती भ्रमर असावेत विचार करा. वर्णन केलेलं आहे हे भ्रमर निर्माण झालेले आहेत, आणि या भ्रमराने त्या राक्षसांवर हल्ला केलेला आहे. आता गंमत बघा, कुठचं शस्त्र नाहीये, कुठचं अस्त्र नाहीये, आणि या भ्रमराने त्या राक्षसांच्या वक्षस्थलावर आणि त्यांच्यावर कुठच्याही राक्षसांच्या शस्त्राचा काहीही उपयोग झाला नाही, आणि हे राक्षस जिथल्या तिथे मरून पडले. किती सुंदर वर्णन आहे. आता पुन्हा आपल्याला गोकुळातलं भ्रमरगीत माहिती आहे, कळले की नाही, लक्षात घ्या. पण इथे त्या गोपिका भ्रमराला सांगतात की तू लबाड आहेस, तू त्या कृष्णासारखा लबाड आहेस. का लबाड आहेस? कारण तू तुझ्या घु 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 आवाजाने दुसऱ्यांना गुंगवून ठेवतोस. लक्षात, कमळिनीचं एवढं असलेलं तू ते पण तिच्या परागापर्यंत पोचतोस. लक्षात घ्या, हे जे वर्णन आहे
आणि इथे मात्र ह्या भ्रमरांचा पराक्रम दाखवलेला आहे. आणि ते भ्रमर पुन्हा त्या जगदंबेशी येतात. वर्णन केलंय मी. पुन्हा कार्य झाल्यानं नाही नाही मी तुमचा निरोप दिला आणि मी गेलो, असं नाहीये. आपल्याला माहिती आहे की अक्रूर बलराम कृष्णाला आणायला जातो. तो आल्यानंतर बलराम कृष्ण काही डायरेक्ट राज्यात जात नाहीत. ते राज्यात डायरेक्ट गेले नाहीत म्हणजे अक्रूर त्यांना आमच्या घरी त्याला म्हणतो. तेव्हा सुद्धा ते म्हणतात मी ज्या कार्याला आलोय की नाही ते कार्य झाल्यावर तुमच्या घरी येईन. पण अक्रूर मात्र कंसाला निरोप द्यायला जातो. काय की ते ज्या कार्यासाठी मी गेलेला आहे ते इथे आलेले आहेत. म्हणजे पुन्हा आम्हाला जे कार्य कोणी दिलेलं असेल त्या व्यक्तीला ते कार्य पुरं झाल्याचा निरोप दिला पाहिजे. आम्ही म्हणतो नाही फोन मी करणार होते पण गडबडीत राहूनच गेला. अरे गडबडीत राहून गेला नाही. आम्हाला खरंच यातून शिकायचं आहे. आपल्या कलियुगात आपल्याकडनं ह्या चुका म्हणजे ह्या चुका आहेत हेच आम्हाला वाटत नाही. चुकांचे खेळ झाले तरी चुका वाटत नाहीत. कारण म्हणजे चुकांचे खेळ वाटतात काय, एक चूक एकदा झाली समजू शकतो, अशा चुका आम्ही 10 वेळा करत असतो. कळले की नाही. तर ह्या चुका होता कम नाहीयेत हा संदर्भ इथे त्यांना खास करून सांगायचा आहे. आणि मग ते भ्रमर परत येत आहेत. देवानी देवीची स्तुती केलेली आहे आणि मग तिथे देवी त्यांना आशीर्वाद देऊन अंतर्धान पावते. अशा तऱ्हेचा आजचा हा भाग इथे संपलेला आहे. आता गंमत आहे थोडीशी मध्ये सावित्रीचे खूप प्रश्नोत्तर आहेत. पुन्हा जसं मी परवा ते देवी हे सांगितलं तसे सावित्रीचे प्रश्न उत्तर वाचण्यासारखे. तुम्ही खरोखर कंटाळला असेल तर वाचून दाखवू पडलेला खूप सुंदर आहे. पण आता आपण इथेच थांबणार आहोत. गाणं म्हणणार काही भगिनी ना देवींची गीतं म्हणायचे त्या म्हणणार आहेत आणि बाकीही कोणाला काही स्तोत्र वगैरे. कारण मला कुलकर्णीताईने पहिल्याच दिवशी हा तुम्हा लोकांचा असलेला संकल्प सांगितलेला होता. पण कथानक पुरं करणं इथे आसन ग्रहण केल्यानंतर आणि म्हणून मी त्यांना सांगितलं तर जेव्हा शक्य असेल वेळ होईल तेव्हा मी त्यांना ती संधी देईन. तुम्हाला अर्धा तास लवकर थांबून मी तुम्हाला ती संधी दिलेली आहे. ज्यांना जी काही सेवा करायची असेल ती तुम्ही करू शकता. स्वामिनी दुर्गा माता कुलस्वामिनी दुर्गा माता सिंहारूढ बसली मला ती जगदंबा दिसली मला ती महालक्ष्मी दिसली. सांब शिवाची आदिशक्ती सांब शिवाची आदिशक्ती माया म्हणून जीव घाबरती माया म्हणून जीव घाबरती. गुरु कृपेने काही मजती माय माझी माऊली मला ती जगदंबा दिसली मला ती महालक्ष्मी दिसली. गोडी वाचुली गुळ असेल गोडी वाचुली गुळ असेल भक्ती विना तो शिव दिसेना भक्ती विना तो शिव दिसेना. शिवशक्तीचे मिलन एकची कोण मला पटली मला ती जगदंबा दिसली मला ती महालक्ष्मी दिसली. शुंभ निशुंभा मर्दन करीते शुंभ निशुंभा मर्दन करीते निज बदी भक्ता थार देते निज बदी भक्ता थार देते. श्री कृष्ण कृपेने राधिकेच्या हृदयी ती हसली मला ती
जगदंबा दिसली मला ती महालक्ष्मी दिसली कुलस्वामिनी दुर्गा माता कुलस्वामिनी दुर्गा माता सिंहारूढ बसली मला ती जगदंबा दिसली मला ती महालक्ष्मी दिसली मला ती महालक्ष्मी दिसली अंबा माता की जय. ये मोरावर बसून शारदे ये हंसावर बसून ये मोरावर बसून शारदे ये हंसावर बसून नेसुनी शुभ्र पातळ गळा घालून मोतिक माळ नेसुनी शुभ्र पातळ गळा घालून मोतिक माळ कटिकंबर पट्टा कसून सरस्वती ये मोरावर बसून ये मोरावर बसून शारदे ये हंसावर बसून स्कंधावर ठेवून विणा करीतसे मधुर गायना स्कंधावर ठेवून विणा करीतसे मधुर गायना ये हासत नाचत ठसून सरस्वती ये मोरावर बसून ये मोरावर बसून शारदे ये हंसावर बसून तुझी अगात लीला अशी मुखी अशी वेद पडविशी तुझी अगात लीला अशी मुखी अशी वेद पडविशी ते अंतर ज्ञाना ठसून सरस्वती ये मोरावर बसून ये मोरावर बसून शारदे ये हंसावर बसून. शुभंकरा स्तोत्र म्हणतोय. आदिमाते वेदमाते भक्तानुग्रहकारिणी सर्वत्र व्यापिके अनंते श्री गायत्री नमोस्तुते. लालुस्ता त्वं सदा धारा बिंदुस्ता बिंदुमालिनी परात् परे वात्सल्य शक्ती अनसूये नमोस्तुते. कर्म कुसंग कुबुद्धी कुदृष्टी विनाशिनी चामुंडे चंडमुंड मथने महिषासुरमर्दिनी नमोस्तुते. प्रातर्बालाच मध्याने यौवनावस्था भवेत् पुनः बुधा सायं भगवती महादेवे नमो नमः. या देवी सर्वभूतेषु मातृरूपेण संस्थिता नमस्सत्से 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 नमो नमः. नमस्कार सरस्वती नमस्कार हंसवाहिनी नमस्कार शारदा देवी ज्योतिरूपा सनातनी नमस्कार स्मृती शक्ती ज्ञानशक्ती स्वरूपिणी नमस्कार बुद्धिरूपे नमस्कार शास्त्रधारिणी. प्रार्थिते मी तुला देवी देई मजला ज्ञान म्हणून अज्ञान राखेत पडले गेली मजसी उचलूनी
दिव्य स्पर्शाने तुझ्या गे जाऊ दे मज उजळणे ज्ञान देई दिव्य बुद्धी रूपिणी ब्रह्मदेवा ज्ञान दिदले शेषनागाला दिले शंकराला ज्ञान दिदले बुद्धस्पतीला दिले बुद्धिश्रेष्ठा ज्ञान दिदले दैत्य श्रेष्ठा नाम दिले स्वस्त वर्षे तपवली त्याने युगसे प्रार्थिले याला कष्ट नवी परंतु काय जाणे तुझी पूजा सवर करण्या शब्द बससी नचवी जाणे काव्यगा षड्रिपुनी वेडिले गजवल ठेविले गे गांधीने धाव खड्ग वेहुनी सोडवी गजव्याक्षरी नमस्कार बुद्धिरात्री नमस्कार मयुरासनी अल्पना प्रार्थिते कारभो सिंधू कारभो सिंधू कारभो सिंधू पैंजणांचा नाद आला गोड कानी ग पैंजणांचा नाद आला गोड कानी ग उंबरठ्यावर पाऊल दिसतंय कोण आली ग उंबरठ्यावर पाऊल दिसतंय कोण आली ग पिवळी साडी पिवळी चोळी अंगी नेसून पिवळी साडी पिवळी चोळी अंगी नेसून सौभाग्याचे सारे साज गोळा घालून सौभाग्याचे सारे साज गोळा घालून कोल्हापूरची महालक्ष्मी दारी आली ग कोल्हापूरची महालक्ष्मी दारी आली ग उंबरठ्यावर पाऊल दिसतंय कोण आली ग उंबरठ्यावर पाऊल दिसतंय कोण आली ग हिरवा रंग अति कुलवी सुंदर हिरवा रंग अति कुलवी सुंदर हिरवा चोडा हाती बांग लाल शेंदूर हिरवा चोडा हाती बांग लाल शेंदूर जय भवानी तुळजापूर दारी आली ग जय भवानी तुळजापूर दारी आली ग उंबरठ्यावर पाऊल दिसतंय कोण आली ग उंबरठ्यावर पाऊल दिसतंय कोण आली ग 14 हाती नाना शस्त्रे पायी पंजण 14 हाती नाना शस्त्रे पायी पंजण कमरेला कमर पट्टा शोभतो छान कमरेला कमर पट्टा शोभतो छान वडीगडाची सप्तशृंगी दारी आली ग वडीगडाची सप्तशृंगी दारी आली ग उंबरठ्यावर पाऊल दिसतंय कोण आली ग उंबरठ्यावर पाऊल दिसतंय कोण आली ग मुखी तांबूल लाल बाळी मळवट भरुनी मुखी तांबूल लाल बाळी मळवट भरुनी शिरावर मुकुटल्याली विश्वाची जननी शिरावर मुकुटल्याली विश्वाची जननी माऊरगडाची रेणुका माता दारी आली ग माऊरगडाची रेणुका माता दारी आली ग उंबरठ्यावर पाऊल दिसतंय कोण आली ग उंबरठ्यावर पाऊल दिसतंय कोण आली ग सारी तुळशी मोहन माळ गळा घालुनी सारी तुळशी मोहन माळ गळा घालुनी कानी बुगड्या नाकामध्ये पाचूची नथनी कानी बुगड्या नाकामध्ये पाचूची नथनी जोगाईची जोगेश्वरी दारी आली ग जोगाईची जोगेश्वरी दारी आली ग उंबरठ्यावर कोण आली ग उंबरठ्यावर पाऊल दिसतंय कोण आली ग पायी वळली दारी मधली माय माऊली
पायी वळली दारी मग माय माऊली, भक्त रक्षणा करण्या आली अष्टभुजाधरणी, भक्त रक्षणा करण्या आली अष्टभुजाधरणी, कुलस्वामिनी विंध्यवासिनी दारी आली ग, कुलस्वामिनी विंध्यवास दारी आली ग, उंबरठ्यावर पाऊल दिसतंय अंबा आली ग, उंबरठ्यावर पाऊल दिसतंय अंबा आली ग, उंबरठ्यावर पाऊल दिसतंय अंबा आली ग, अंबा माता की जय. रामरक्षा ग्रुप साथ द्यायची मला, बरं का? हा. देवीच्या देवळात कोण ग उभी, होळीच्या देवळात कोण ग उभी, ओटी भराय मी आहे उभी, ओटी भराय मी आहे उभी, अंबिके दर्शन दे ग मला मी धावू कुठवरी, अंबिके दर्शन दे ग मला मी धावू कुठवरी, महाराष्ट्राची कुलस्वामिनी, महाराष्ट्राची कुलस्वामिनी, भगवा झेंडा शोभे करी, भगवा झेंडा शोभे करी, अंबिके दर्शन दे ग मला मी धावू कुठवरी, अंबिके दर्शन दे ग मला मी धावू कुठवरी, हिरवे पातळ हिरवी चोळी, हिरवे पातळ हिरवी चोळी, हळदी कुंकवाचा मळवट भरी, हळदी कुंकवाचा मळवट भरी, अंबिके दर्शन दे ग मला मी धावू कुठवरी, अंबिके दर्शन दे ग मला मी धावू कुठवरी, नवरात्रीच्या मंगल दिनी, नवरात्रीच्या मंगल दिनी, वाघावरती आली बैसुनी, वाघावरती आली बैसुनी, अंबिके दर्शन दे ग मला मी धावू कुठवरी, अंबिके दर्शन दे ग मला मी धावू कुठवरी, एका जनार्दनी पूर्ण कृपेने, एका जनार्दनी पूर्ण कृपेने, दैत्य मारिले भक्त तारिले, दैत्य मारिले भक्त तारिले, अंबिके दर्शन दे ग मला मी धावू कुठवरी, अंबिके दर्शन दे ग मला मी धावू कुठवरी, अंबे मात की जय. महिषासुरमर्दिनी स्तोत्र म्हणते. ऐगिरी नंदिनी नंदित मेदिनी विश्वविनोदिनी नंदनुते, गिरिवर विंध्य शिरोधिनी वासिनी विष्णु विलासिनी जिष्णुनुते, भगवती हे शिती कंठ कुटुंबिनी भूरी कुटुंबिनी भूरी कृते, जय जय हे महिषासुरमर्दिनी रम्यकपर्दिनी शैलसुते, सुरवर वर्षिणी दुर्धर घर्षिणी दुर्मुखमर्षिणी हर्षरते, त्रिभुवन पोषिणी शंकर तोषिणी कल्मषमोषिणी घोषरते, धनुज निरोषिणी दुर्मुद शोषिणी दुर्मुखन दुर्निरोषिणी सिंधुसुते, जय जय हे महिषासुरमर्दिनी रम्यकपर्दिनी शैलसुते, ऐ जगदम्ब कदम्ब वनप्रियवासिनी तोषिणी हासरते, शिखरी शिरोमणि तुंग हिमालय शृंग निजालय मध्यगते, मधु मधुरे मधुकैठव गंजिनी महिष विदारिणी आसरते, जय जय हे महिषासुरमर्दिनी रम्यकपर्दिनी शैलसुते, ऐ निजहुंकृति मात्र निराकृत धूम्र विलोचन धूम्रशते, समर विशोषित रोषित शोषित बीज समुद्भव बीजलते, शिव शिव शुंभ निशुंभ महाहव सर्पित भूत पिशाचरते,
जय जय हे महिषासुरमर्दिनि रम्यकपर्दि शैलसुते ऐ शतखण्ड विखण्डित रुण्ड वितुण्डित शुण्ड गजाधिपते निजभुज दण्ड निपातित चण्ड विपाटित मुण्ड भटाधिपते रिपुगज गण्ड विदारण चण्ड पराक्रम षण्ड मृगाधिपते जय जय हे महिषासुरमर्दिनि रम्यकपर्दिनि शैलसुते धनुरनुसङ्ग षडक्षण सङ्ग परिस्फुरदङ्ग नटत्कटके कनकपिशङ्ग पृषत्क निशङ्ग रसत्पट शृङ्ग हताबटुके अतु चतुरङ्ग क्षितिरङ्ग घट्ट बहुरङ्ग रट्टपटुके जय जय हे महिषासुरमर्दिनि रम्यकपर्दिनि शैलसुते ऐरण दुर्मद शत्रुवधादद धूर दुर्धर निर्भ शक्तिभृते चतुर विचार धुरीण महाशय दूत कृत प्रमथाधिपते दुरित दुरीह दुराशय दुर्मति दानव दूत दुरंत गते जय जय हे महिषासुरमर्दिनि रम्यकपर्दि शैलसुते ऐ शरणागत वैरिवधूजन वीरवराभयदायि करे त्रिभुवन मस्तक शूल विरोधि शिरोधि कृतामल शूल करे दुमि दुमि तामर दुन्दुभिनाद मुहिर्महिष्वरि कृत दिङ्गि करे जय जय हे महिषासुरमर्दिनि रम्यकपर्दि शैलसुते सुरललनाथ तथेति तथेति तथामि तथोत्तर नृत्यरते कृत कुकुधा कुकुधोदिडदाडिक ताल कुतूहल गानरते धुधुकुट धुंडिन मित ध्वनि धीर मृदंग निनादरते जय जय हे महिषासुरमर्दिनि रम्यकपर्दिनि शैलसुते जय जय जाप्य जय जय शब्द परस्तुति तत्पर विश्वनुते घण घण झिंजिम झिंकृत नूपुर शिंजित मोहित भूतपते नटित नटार्ध नटी नट नायक नाटन नाटित नाट्यरते जय जय हे महिषासुरमर्दिनि रम्यकपर्दिनि शैलसुते ऐ सुमनोहर कान्तियुते श्रितरजनी रजनी 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 करवक्त्रवृते सुनयन विभ्रमर भ्रमर 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 भ्रमराधिपते जय जय हे महिषासुरमर्दिनि रम्यकपर्दिनि शैलसुते महित महाहव वल्लभ तल्लिक वल्लित रल्लित भल्लिरते विरचित वल्लिक पालिक पल्लिक झिल्लिक भिल्लिक वर्गवृते क्षुतकृत फुल्लस मुल्लसितारुण तल्लज पल्लव सल्ललिते जय जय हे महिषासुरमर्दिनि रम्यकपर्दिनि शैलसुते ऐ सुदती जन लाल समान समोहन मन्मथ राजसुते अविरल गंड गलन मद मेधुर मत्त मतंग गजार्जते त्रिभुवन भूषण भूत कला निधि रूप पयोनिधि राजसुते जय जय हे महिषासुरमर्दिनि रम्यकपर्दिनि शैलसुते कमल दलामल कोमल कांति कला कलितामल भाललते सकल विलास कला निलयक्रम केलि चलत्कल हंस कुले अलिकुल संकुल कुंतल मंडल मौलि मिलद् बकुलालिकुले जय जय हे महिषासुरमर्दिनि रम्यकपर्दिनि शैलसुते करमुरलीरव वर्जित कूजित लज्जित कोकिल मंजुमते
मिलित मिलिंद मनोहर गुंजित रंजित शैल निकुंज गते निज गणभूत महाशबरी गण रंगण संवृत केलिरते जय जय हे महिषासुरमर्दिनि रम्यकपर्दिनि शैलसुते कटितटपीतदुकूल विचित्र मयूरवतिरस्कृत चण्डरुचे जित कनकाचल मौलि मदोर्जित गर्जित कुंजर कुंभकुचे प्रणत सुरासुर मौलि मणिस्फुरदंशुल खंड कसंद्र रुचे जय जय हे महिषासुरमर्दिनि रम्यकपर्दिनि शैलसुते विजित सहस्त्रकरैक सहस्त्रकरैक सहस्त्रकरैकनुते कृतसुर तारक संगर तारक सूनृनुते सुरथ समाधि समान समाधि समान समाधि सुजाप्यरते जय जय हे महिषासुरमर्दिनि रम्यकपर्दिनि शैलसुते पदकमलं करुणानिलये वरिवस्यति योऽनुदिनं सुशिवे अयि कमले कमलानिलये कमलानिलयः स कथन्न भवेत् तव पदमेव परं पदमस्त्वतिशीलयतो मम किं न शिवे जय जय हे महिषासुरमर्दिनि रम्यकपर्दिनि शैलसुते कनकलसत्कल शिशुचल जलैर्निषिञ्जित ते रणरङ्गभुवम् भजति स किं न शचीकुच कुम्भ नटी पररम्भ सुखानुभवम् तव चरणं शरणं करवाणि सुवाणि पथं मम देहि शिवम् जय जय हे महिषासुरमर्दिनि रम्यकपर्दिनि शैलसुते तव विमलेन्दुकुलं वदनेन्दुमलं कलयन्ननुकूलयते किमु पुरहूतपुरीन्दुमुखी सुमुखीभिरसौ विमुखी क्रियते मम तु मतं शिवमानधने भवति कृपया किमु न क्रियते जय जय हे महिषासुरमर्दिनि रम्यकपर्दिनि शैलसुते अयि मयि दीनदयालुतया कृपयैव त्वया भवितव्यमुमे अयि जगतो जननीति यथासि पयासि तथानुमतासि रमे यदुचितमन्त्र भवत्पुरुकं कुरु शाम्भवि देवि दयां कुरु मे जय जय हे महिषासुरमर्दिनि रम्यकपर्दिनि शैलसुते जय जय हे महिषासुरमर्दिनि रम्यकपर्दिनि शैलसुते जय जय हे महिषासुरमर्दिनि रम्यकपर्दिनि शैलसुते अंबा माता की जय अंबे उदयोस्तु 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 छान छान